नमस्कार. आज पुन्हा एकदा नवीन हिरकणी बरोबर मी शर्मिला तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला चिपळूणवरून डॉक्टर प्रियांका हळदणकर आलेल्या आहेत. डॉक्टर प्रियांका या फिजिओथेरपिस्ट आहेत आणि अष्टांग विनायास योग गुरु आहेत. योग ही एक जीवनशैली आहे असं आपण म्हणत असलो तरी रोजच्या जीवनामध्ये योग कसा वापरायचा ह्या अतिशय छोट्या छोट्या टिप्स मधून आणि रोजच्या वापरातल्या गोष्टींमधून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याशी प्रियांका मॅडमनी खूप छान गप्पा मारलेल्या आहेत, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. मी हिरकणी चॅनलवर प्रियांका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आज आपण चिपळूणवरून बोलतोय आणि छान पाऊस पडतोय बाहेर आणि आज आपल्याला मान्सूनला सुरुवात झाली. खूप दिवसापासून महिन्यांपासून ट्राय करत होतो या गप्पा मारण्याच्या, पण ते काय होत नव्हतं. आज आपला योग जुळून आलाय. आपल्या प्रेक्षकांसाठी एक स्वतःचीच ओळख सांगा ना, की तुमचा प्रवास कसा चालू झाला स्टार्टिंग. सो मी डॉक्टर प्रियांका हळदणकर. मी आता मला सध्या फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करून 15 वर्ष झाली आहेत. 15 इयर्स पासून माझी कन्सल्टिंग चालू आहे. पण त्याच सोबत मी मध्ये एक योगा टीचर ट्रेनिंगचा YTTC म्हणतात ज्याला, त्याचं सर्टिफिकेशन घेतलेलं योगा शाळा मैसूरवरनं. त्याला म्हणतात अष्टांग विन्यासा योग टीचर. म्हणून मी सर्टिफाईड अष्टांग विन्यासा योग टीचर आहे आणि आधीपासून मी फिजिओथेरपिस्टचा मी प्रॅक्टिस करतच होते. सो अकॉर्डिंग टू द फिजिओथेरपिस्ट म्हणजे फिजिकल थेरपिस्ट म्हणजे एक्सरसाइज ऍज अ रेमेडी वापरणं. पण योगाची अगदी लहानपणापासून मला खूपच जास्त आवड होती, कारण हे मोटिवेशन मी माझ्या आजोबांकडनं घेतलं. ते योग प्रॅक्टिस करायचे आणि त्यानंतर ती आवड झाली म्हणून मी फिजिओथेरपीला सुद्धा ऑप्ट केलं त्याच कारणासाठी. आणि मग त्यानंतर जसे जसे हे योगशाळा डेव्हलप झाले, अनफॉर्च्युनेटली जरा 2 वर्ष मला ते सर्टिफिकेशन करण्यात उशीर झाला बिकॉज कोविड आला. सो एव्हरीवेअर इट वॉज शट डाऊन. पण त्यानंतर जसा कोविड ओपन झाला मी 2021ला हे सर्टिफिकेशन कम्प्लीट केलं. पण आमच्या फिजिओथेरपीमध्ये सुद्धा योगा थेरपी शिकवली जाते आणि प्लस मी वैयक्तिक योगा हे आधीपासून प्रॅक्टिस करते. म्हणजे मला योगा प्रॅक्टिस करूनच जवळजवळ 17-18 वर्ष झाली. पण ऍज अ सर्टिफिकेशन मी 2021ला घेतलं आणि तेव्हापासून मी माझा स्वतःचा योगा स्टुडिओ सुद्धा चालवते. प्लस पेशंट ट्रीट करते फिजिओथेरपी पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि योगाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. योग आणि फिजिओथेरपी यांचा संगम करून नेमकं एखाद्या पेशंटला कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं. योगा आपलं एन्शियंट आहे. म्हणजे पतंजलीने जे योगा सूत्र लिहिलेत त्याच्यावरती सगळा अष्टांग विन्यास आणि इव्हन हठ योगा जे 3 प्रकारचे योगा आहेत ते बेस्ड आहेत. सो बेसिकली त्यामध्ये चक्रास, आपल्या नाडी, आपले नर्व कनेक्शन्स, म्हणजे जे आता मॉडर्न सायन्स मध्ये आम्ही नर्व्स, मसल्स, बोन्स आहे सगळं सेमच नॉलेज. जस्ट योग मध्ये ते फार डीप रूटेड आहे. आणि आताच्या मॉडर्न मेडिसिन मध्ये ॲलोपॅथी आहे किंवा आयुर्वेद औषधांवरती सध्या जास्त मारा होतो. लोकांना क्विक रिझल्ट हवे. पण योगा किंवा फिजिओथेरपी, तर फिजिओथेरपीमध्ये आम्हाला कम्प्लिटली अनॅटॉमी शिकवली जाते जशी बाकीच्या डॉक्टर्सना शिकवली जाते. सो बेसिकली सगळे मसल्स, सगळे सिस्टम्स, सगळे बोन्स, सगळे नर्व एंडिंग्स किंवा न्यूरोलॉजी ही सगळी आम्ही शिकतो. म्हणून त्याचसोबत योग केल्याने ते चक्रास, जे चक्रास आता तुम्ही नाव ऐकलं सगळ्यांनी, चक्रास आहेत आपल्या बॉडीमध्ये 7 ते आहेत. पण हे काही वेगळं नाहीये मॉडर्न सायन्स पेक्षा. चक्रास काय किंवा मॉडर्न सायन्स काय, ते जे स्पायनल कॉलम मधनं जातं ते सेमच असतं. सो वेन यू ब्रिंग डाऊन युअर बॉडी टू द बेसिक्स, तर ती सेल्फ हिलिंग मेकॅनिझम सुरू होते. सो मी माझ्याकडे पेशंट आल्यानंतर जेव्हा मी एक्सरसाइज देते तेव्हा ते थोडेसे योगावरती बेस या कारणासाठी असतात की सो दॅट द बॉडी हिलिंग प्रोसेस फास्टर व्हा आणि नॉट जस्ट ओनली एक्सरसाइज. तो कनेक्शन आहे. ओके. म्हणजे आपण एखादा व्यायाम करतो किंवा फिजिओची जी काही ट्रीटमेंट घेतो त्याच्यामध्ये नॉर्मली एक्सरसाइजवरतीच भर जास्त असतो आणि त्याच्यामध्ये योगमुळे एक मनाची दृढता येते, ते करायला असं शक्ती मिळते म्हणा, आंतरिक शक्ती आपल्याला योग मधून मिळते. बेसिकली योगामध्ये काय असतं, ब्रीद वर्क आणि एक्सरसाइज ही कनेक्ट करावी लागते.
देर इज अ कनेक्शन. आपण म्हणतो ना, आता हे तर खूपच सगळ्यांनी ऐकलंय की कनेक्ट युअर माइंड टू द बॉडी, कनेक्शन ऑफ द बॉडी अँड माइंड, हार्मोनाइज. हे सगळं जरी टॅगलाईन्स असले तरी हे तेवढेच खरे आहे. माइंड आणि बॉडी कनेक्ट करणं ह्याचा अर्थ काय आहे, तर ब्रीद आणि बॉडी कनेक्ट करणं. म्हणजे जस्ट साधा हात जरी वर करायचा असेल तरी यू हॅव टू ब्रीद इन अँड देन ब्रीद आउट, बिकॉज त्याप्रमाणे आपले लंग्स मूव्ह होतात, आपले रिपकेजेस मूव्ह होतात. आणि त्याचा फरक काय पडतो की ऑक्सिजन, अमाऊंट ऑफ ऑक्सिजन जितकी लंग्स अब्झॉर्ब करते ती आपण वाढवतो. त्याला आत्ता म्हणतात मॅक्झिमम O2 कॅपॅसिटी, लाईक मॅक्झिमम ऑक्सिजन कॅपॅसिटी. तेच ऑक्सिजन आपल्या मसलला ऍब्झॉर्ब होतं. मसल जेव्हा आपले हेल्दी असतात तेव्हा ते ऍब्सॉर्प्शन क्वालिटी त्याची जास्त असते. मग जर तुम्ही अगदी साधं आहार जरी घेतला तरी त्यातनं एक्स्ट्रॅक्शन जे न्यूट्रिशनचे येतात ते मॅक्झिमम अमाऊंटला येतात. आणि ऑटोमॅटिकली वेन ऑल दिस गुड थिंग्स आर ऍब्झॉर्ब तर तुम्ही ऑब्व्हियसली हेल्दी होणार. सो योग आणि एक्सरसाइज. अच्छा, मला फक्त योग मधला अष्टांग विनायसा योगा, हठयोगा असतं, योगाचे काही प्रकार आहे, तर ह्याच्यामध्ये आणि अष्टांग विनायसा योगामध्ये नेमका काय फरक? नाही, फरक तसा नाही. ते 3 प्रकारचे योग आहेत अकॉर्डिंग टू युअर डिफिकल्टी लेवल. ओके. सो अष्टांग, विन्यास आणि हठ हे 3 प्रकारचे योग आहेत. पण हे सगळे पतंजली योग सूत्रावरच अवलंबून आहेत. ओके. सो आता मी पहिला हठ सांगते. हठ ही जास्त ब्रीद टू तुमचं आसन कनेक्ट करायचं. ओके. बट स्ट्रेंथ वाईज ती थोडीशी इझी लेवलला असते. त्याचं स्ट्रेंथ असते, जी पॉवर यूज करायची असते ती थोडी. सो यू हॅव टू बी माइंडफुल. माइंडफुलनेस ही जास्त हठयोगामध्ये असते, कनेक्टिंग टू युअर सेल्फ. मग त्या आसनांमध्ये थांबणं, त्या आसनांमध्ये खूप जास्त श्वास, तीन श्वास, 3 ब्रेथ्स, 4 ब्रेथ्स, 5 ब्रेथ्स हे वाढवणं. विन्यास आहे तो फ्लो आहे, म्हणजे एक 7-8 आसनं एकसाथ करायची, बट विथ द हार्मोनायझिंग द ब्रीथ. परत त्याच्यात माइंडफुलनेस आलं, पण मोर स्ट्रेचिंग आलं. हठामध्ये पण स्ट्रेचिंग येतं, पण विन्यासामध्ये काय होतं, फ्लो कनेक्ट करतो आपण. एका आसनानंतर दुसरं, दुसऱ्या आसनानंतर परत दुसरं, अँड देन यू रिटर्न बॅक टू द सेम आसन. म्हणजे उभ्याने सुरू केलंय तर खालून जाऊन तुम्ही परत उभा राहणार, त्याला होणार विन्यासा. सो यू कम्प्लीट वन साइड ऑफ द बॉडी, देन दी अदर साइड ऑफ द बॉडी. अष्टांग, आता अष्टांग मध्ये काय आहे, अष्टांग मध्ये इन्क्लुडिंग मोर ऑफ युअर स्ट्रेंथ, बॉडीमध्ये असणारी स्ट्रेंथ ही आउटपुट द्यायचा त्याचा. सो मोर स्ट्रॉंगर आसन आणि स्ट्रॉंगर पोझिशन्सला जास्त होल्ड करणे, अँड देन फ्लोईंग अप टू दी अदर आसन. सो जर आपण असं म्हटलं तर बिगिनर फ्रेंडली हठ योगा आहे. थोडं अजून लिटल इंटरमिडिएट लेवलला गेलं तर हठ बरोबर कंबाईन करून तुम्ही विन्यासा करायचा. अँड देन वेन यू वॉन्ट टू डेव्हलप द स्ट्रेंथ अँड माइंडफुलनेस यू हॅव टू डू अष्टांग. अष्टांग इज अ लिटिल बिट पॉवरफुल ऑफ दी अबाउट. ओके. अच्छा, मग ह्याच्यामध्ये मेडिटेशन हा जो पार्ट असतो किंवा प्राणायाम हा जो एक पार्ट असतो योग मधला, तो या तिन्ही लेवलमध्ये पण त्याचं पण काही वेगळं वेगळं लेवल नाही, फारसा फरक नसतो. थोडासा आता भस्त्रिका प्राणायाम जर अष्टांगमध्ये केली तर ती थोडी डिफरंट आहे, सेमच बट कॅटेगराईज केलेली आहे. हठमध्ये ती थोडी कमी आहे. जसं मी म्हटलं तसं यू डोंट हॅव टू डिस्कवर द स्ट्रेंथ अष्टांगमध्ये. सो इव्हन ब्रीद वर्क मध्ये स्ट्रेंथ वापरायची जास्त ती भस्त्रिका प्राणायाम मध्ये असते. ओके. सो आणि मेडिटेशन हा तिन्ही मध्ये सेमच असतो. मेडिटेशन आणि प्राणायाम हे थोडेसे फरक मध्ये. प्राणायाम म्हणजे ऑक्सिजन, प्राण आयम मीन्स टेकिंग इन, अँड देन कम्स द मेडिटेशन. कारण अष्टांगमध्ये 8 अंग, 8 अंगांनी बनलेला योग, त्याचे 8 स्टेजेस आहेत. हठमध्ये 4 स्टेजेस आहेत, पण सेमच आहे. इट इज ऑल द सेम. विन्यासा इज फ्लो. विन्यासा, इट हॅज टू फ्लो. द एनर्जी फ्लोज थ्रू युअर बॉडी. असं म्हणजे जे नव्याने चालू करतात ते हठयोगापासून चालू करतात आणि तुम्ही हळूहळू अष्टांगापर्यंत पोहोचता. येस. म्हणजे नव्याने जे माझ्याकडे सुरुवात करतात त्यांना मी अगदी बेसिक आसन, म्हणजे खाली बसणं, ताठ, इतक्या बेसिक पासून सुरू करते. कारण ते ताठ बसणं सुद्धा आजकाल ते लक्झुरियस आयटम झालंय, बिकॉज सगळ्यांकडे खुर्च्या आहेत, रिव्हॉल्विंग चेअर आहे किंवा रिक्लायनर्स आहेत आजकाल आलेले. सोफा सेट्स आर डिझाईन्ड एर्गोनॉमिकली किंवा असं काय काय करून इंडस्ट्री तर सेल आउट करते.
बट बेसिक जे सुखासन म्हणतात, एक आमच्या योगामध्ये सुखासन म्हणून असतं. सुखासन म्हणजेच कणा ताठ, मांडी घातलेली, गुडघे दोन्ही सेम दिशेला आहेत, खांदा आणि गुडघे अलाइंड आहे आणि हात वरती. तर ती सुखासन सुद्धा आजकाल लक्झरी आयटम झालंय. आता सगळी जीवन पद्धती बदलली आहे. पूर्वी आपण खाली बसून जेवायचो, पाटावर बसून किंवा खाली बसून आपण जेवत असू. आता सगळे डायनिंग टेबलवर जेवतात. आपले आता कमोड सिस्टीम आलेले, इंडियन टॉयलेट पद्धती ही गेलेली आहे. म्हणजे अगदी बेसिक गोष्टी जे अगदी आपण लक्झरी लाईफ सुद्धा सोडूनच द्या, की नॉर्मल लाईफ मध्ये पण लोकांच्या नॉर्मल जीवनामध्ये सुद्धा आता या सगळ्या गोष्टी इतक्या कॉमन झाल्या आहेत की आपण जमिनीवर बसून जेवणं हे मला वाटतं गावामध्ये पण फार कमी प्रमाणात होतं. सगळेजण मी म्हटलं तसं मॉडर्न ह्याच्यात जेवढं तुम्ही गेलाय तेवढं एन्शियंट पासून लांब 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 होत गेलाय. एक्सेप्ट करायची मॉडर्न टेक्नॉलॉजी. पण आता मी पण माझ्या काही काही क्लायंट्सला सांगते की पॉसिबल असेल तर खाली बसा, पण अगदी खाली बसणं पॉसिबल नसेल, डायनिंग टेबलवर बसून जेवतात, मग डायनिंग टेबलच्या खुर्चीवर तुम्ही मांडी घातली पाहिजे. मांडी घालणं इम्पॉर्टंट आहे, खाली बसणं इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट आहे तुम्ही सुखासन मध्ये जेवला पाहिजे. बिकॉज त्याचा एक शास्त्र आहे. जेव्हा ती टाच तुमच्या आतल्या बाजूला फोल्ड केली जाते तेव्हा तुमची जी मणिपूर आणि स्वादिष्ठान चक्र, जो आपला डायजेशनचा चक्र आहे, त्याला रक्त पुरवठा वाढतो. आणि जेव्हा तुम्ही पाय खाली ठेवून जेवता तेव्हा तुमचा रक्त पुरवठा पावलांकडे असतो. आणि म्हणून गॅसेस होणे किंवा ऍसिडिटी होणे किंवा अपचन होणे किंवा एक साधारण कधी कधी असं होतं जेवलो पण मन भरलं नाही, हे असे सगळे प्रकार असतात. आणि मग ते बाकीच्या डिसिजेसला वेलकम करतात. हो, म्हणजे हे किती किती छोटी गोष्ट आहे ना का आपण, कारण गॅसेस होणे, ऍसिडिटी होणे, हे जे तुम्ही आता बोलला ते अगदी कॉमन गोष्ट आहे सगळ्या लोकांमध्ये. आणि ह्याचं कारण आपण सुखासनामध्ये जेवत नाही, हे त्याचं बेसिक कारण आहे. बेसिक कारण. आता ऑब्व्हियसली आता कधी कधी कोणी कोणी लोक खूप फिरत असतात, कामानिमित्त खूप बाहेर जाणं असतं, तर ते खाली बसणार नाही. ते तर म्हणजे आता कॉर्पोरेट लेवलवाला मला येऊन म्हणाला आणि मी त्याला म्हटलं सुखासनला खाली बस, तर तो मला वेड्यात काढेल. सो त्याच्यापेक्षा त्याला सुखासन शिकवणं, त्याला किंवा तिला सुखासन शिकवणं आणि फक्त एवढंच सांगणं की तू खुर्चीवर बसलास, डायनिंग टेबल आहे, नोबडी विल नो, सुखासन मध्ये बस. आणि कारण ही आपली इंडियन ट्रेडिशन आहे, सो वी बेसिकली वी शुडंट बी अशेम्ड ऑफ एक्सेप्टिंग दॅट ट्रेडिशन. असं. आणि योगा फक्त आसन, प्राणायाम, मेडिटेशन आणि किंवा तो 1 तास किंवा 2 तास तुम्ही प्रॅक्टिस करते तोपर्यंत नसतो. योगा तुमचा पूर्ण म्हणजे तुमची जीवनशैली आहे. इट इज अ आर्ट ऑफ लिव्हिंग, इट इज अ वे ऑफ लिव्हिंग. सो मग ते 2-2 मिनिटं ते तुम्हाला आलंच पाहिजे, तुमच्या अंगवळणीच पडलं पाहिजे ते सगळं. म्हणजे योगाला जीवनशैली का म्हणतात, तर आपण आपले सगळे पोस्चर्स रोजचे आपण जे वापरतो ते सगळे आपले योग स्थितीमध्ये असले पाहिजेत. येस, बरोबर. इरेक्ट बसणं, ताठ बसणं किंवा मांडी घालून बसणं, या बेसिक गोष्टी. कारण आपण आजकाल टीव्ही बघताना लोक झोपून बघतात, आपण आरामशीर अगदी सोफ्यावर रेलून बघतात. तर ह्या सगळ्याचे हे परिणाम आहेत की आज आपल्याला जे दिसतंय की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्येच की गॅसेस, ऍसिडिटी, एन्झायटी, टेन्शन्स, या सगळी कारणं आपल्याला अगदी सगळ्या वयांमध्ये दिसतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा योग आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या पोस्चरनी सहज चेंज करू शकतो हे सांगू शकाल? नक्कीच. आता मी म्हटलं तसं एक तर सुखासन झालं. कधीही तुम्ही बसलात, बरी सोफ्यावर बसलात, डायनिंग टेबलवर बसलात, कुठेही बसलात, मेक शुअर की तुम्ही आत घेताय, पाय आत घेताय, टाचा आत घेताय. म्हणजे काय तर सुखासन, मांडी घाल. कधी सोफ्यावर बसतात आणि जर तुम्ही नुसतं टीव्ही बघतायत, बेसिकली यू आर नॉट वर्किंग, किंवा इव्हन काय काय लोक जे लॅपटॉपवर काम करतात, मेक शुअर तुम्ही बसलात तर पाठ सरळ ठेवा. ही अशी नका, पाठ सरळ ठेवा. हा एक पॉस्चर झाला. दुसरं, जेवल्यानंतर ज्यांना गुडघ्याचा त्रास नाहीये, ज्यांना आहे तेही करू शकतात, त्याचा आपण पुढे नंतर सांगेन मी,
पण जेवल्यानंतर निदान घड्याळाला लावून 1 मिनिट वज्रासनात बसायचं. वज्रासन म्हणजे जे आपण पाय फोल्ड करून बसतो ते. ज्यांना अगदीच त्रास होत असेल हे ते सोफ्यावर सुद्धा वज्रासन करू शकतात. कुठल्याही आसनांसाठी योगा मॅटच हवी किंवा तुम्ही जमिनीवरच बसला पाहिजे किंवा काहीतरी असं चटई वगैरे हवी असं काही नसतं. तुम्हाला नाही जमत आहे खाली, फाईन, सोफ्यावरती तुम्ही वज्रासन करून बसा 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट. इथे मला एक विचार असं वाटतं की आपण आता तुम्ही म्हणालात की कुठेही बसून तुम्ही करू शकता, पण ज्या वेळेला आपण जमिनीवर किंवा मॅटवर बसून करतो तेव्हा आपल्याला एक हार्ड सरफेस मिळतो, स्ट्रॉंग सरफेस, जो सोफ्यावर मिळत नाही. मग त्यांनी फरक नाही पडत. मी आता काय असं म्हटलं, जीवनशैलीमध्ये जर तुम्ही हे सुखासन करत असाल तर कसं असतं, एक जनरली ह्युमन काय म्हणतात माइंडसेट असा असतो की वी हॅव रिझन्स नॉट टू डू. आता मी सांगितलं की योगा मॅटवर करायचं आणि हे दिवसभर काही ना काहीतरी करायचं, तर मग एक कारण आलं, माझ्याकडे हे असं हार्ड सरफेस नाहीये. आय एम सिटिंग ऑन अ व्हेरी सॉफ्ट रिव्हॉल्विंग चेअर और आय एम सिटिंग ऑन अ सोफा. जेव्हा तुम्ही मध्ये कुठेही हे करताय, लाईक सुखासन केलं किंवा यू डोंट हॅव एनिथिंग, फाईन, आपल्याला फक्त ती जॉईंट मुवमेंट हवी. ओके. आणि जेव्हा आपल्याला हार्ड सरफेस, येस हार्ड सरफेस हवा, हार्ड म्हणजे हार्ड नको, फर्म सरफेस म्हणतात, तो तुम्ही जो 1 तास किंवा 1.5 तास किंवा 2 तास तुमच्या प्रॅक्टिसला देताय तेव्हा असणं कंपल्सरी आहे. अच्छा. पण हे जेवताना, जेवल्यानंतर बसणं, तेव्हा कुठले तुम्ही जिथे बसलाय तिथे. आणि माझं तर बेसिकली पर्सनल मत असं आहे, सगळ्यांच्या घरी सोफा आहे, सगळ्यांच्या घरी सगळं आरामाच्या सगळ्या सोयी, पण जेव्हा तुम्ही येऊन बसता तर तुम्ही फ्लोअरवर बसा. लाईक एक कोणी बायका बसताय ना, येऊन फ्लोअरवर बसा. तुमचं नारळ खवताना जो फूड प्रोसेसर घेतलाय तो बाहेर काढा, विळी काढा, विळीवरती बसा. कापाय चिरायला खाली बसा. खाली बसणं उठणं हे तुमच्या गुडघ्यासाठी इतकं चांगलं आहे की म्हातारपणी आता जी नी रिप्लेसमेंट इतकी फेमस झालेली आहे ती करायला नाही लागत. बिकॉज ते वंगण तसं, म्हणजे वंगण म्हणजेच ल्युब्रिकेंट, ते सतत वेअर अँड टेअर होत असतं. आता काय होतं, वेअर अँड टेअर होताना फक्त ते टेअर होत चाललंय, पण ते परत रिप्लेस नाही होत. सो रिप्लेस करण्याची ऍक्शन असते ती तुमच्या जीवनशैलीत तुम्ही हे किती करता. कमवून आलेला आहे त्याला आता कोणी रिप्लेस करणार नाही, म्हणजे म्हटलं तरी कोणी करणार नाही. सो मग त्याचा ऑप्शन काय आहे की तुम्हाला थोड्या थोड्या, आता बायकांचं कामं आटपली, किचन मधली कामं आटपली, आता मी जाऊन जरा टीव्ही बघते किंवा माझी फेवरेट सिरियल बघते, मग तुम्ही किचन टू हॉल येणार, मग तुम्ही सोफ्यावर बसणार. ती जी सोफ्यावर बसण्याची क्रिया आहे ती बंद करून बाहेर या, कुठेतरी हवं तर टेकायला घ्या आणि खाली बसा. तर तेवढी ऍक्शन इज ऑल्सो व्हेरी मच बेनिफिशियल दोन्ही गोष्टींसाठी, एक कंबर आणि एक गुडघे. ओके. नी मध्ये जो कार्टिलेज असतो त्याला वेअर अँड टेअर व्हायला लागतं आणि त्याला लागतात कोलॅजिन. कोलॅजिन इज द ल्युब्रिकंट विच इज नॅचरली फाउंड इन द बॉडी. एज वाईज ऑब्व्हियसली सगळे न्यूट्रिएंट जसे डिप्लीट होतात आणि आपण ते कुठल्या ना कुठल्या तरी सप्लिमेंट्सने किंवा डायटरी सप्लिमेंट्सने कम्प्लीट करतो. पण डायटरी सप्लिमेंट्स तुम्ही कितीही गोळ्या घेतल्या, मागच्या आपल्या थोड्या सेकंदापूर्वी सांगितलं की मसल जोपर्यंत हेल्दी नाहीये इट विल नॉट ऍब्झॉर्ब. मसलमध्ये बेसिकली एक स्पंज असतो, आपण एक स्पंज सारखा इमॅजिन करा तुम्ही. मसल स्पंज मध्ये ऑलरेडी तुम्ही एका मळलेल्या पाण्यामध्ये स्पंज बुडवला अँड देन यू पुट दॅट स्पंज इन टू क्लीन वॉटर, ते ऍब्झॉर्ब नाही करणार बिकॉज ऑलरेडी त्याची क्वांटिटी भरलेली आहे. आपल्याला काय करायचं, ह्याची पंपिंग वाढवायची, त्या मसल्सची पंपिंग वाढवायची. पंपिंग वाढवली की तुम्ही जे काय खाल त्याचं न्यूट्रिशन त्यांनी अजून ऍब्सॉर्ब होणार. पण त्याचबरोबर कार्टिलेजसाठी पूर्ण रेंज, फिजिओथेरपीमध्ये त्याला म्हणतात रेंज ऑफ मोशन. रेंज ऑफ मोशन म्हणजे एक जॉईंट जन्मतः त्याला एक डिग्री दिलेली असते की या डिग्रीमध्ये हा जॉईंट मूव्ह होणार. त्याला डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट, आता आपण सिलेबसमध्ये नको वळूया, पण डिफरंट टाइप्स ऑफ जॉईंट्स आहेत. त्या जॉईंट्सला प्रत्येकाला एक अँगल, एक काय म्हणतात अंश दिलेला आहे, डिग्री. त्या डिग्रीमध्ये ते मूव्ह झालंच पाहिजे. सो जेव्हा ती ह्युमन बिंग, मेल फिमेल, तेवढी रेंज कमी 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 करत येणार, म्हणजे वापर कमी कमी करत येणार, मग तो उरलेल्या रेंजला ते स्टिफनेस यायला सुरुवात होते. मग तो कार्टिलेज होतो बर्फासारखा, जो लिबलिबीत असला पाहिजे तो बर्फासारखा होणार अँड देन अडकायला लागला. मग त्यापुढे आलं पेन, मग आलं सुजणं, मग स्टिफनेस आणि देन फायनली यू गिव्ह इट अप. म्हणून योग हे शिकवतं की यूज द जॉईंट इन टू फुल रेंज. मग ती फुल रेंज आणि ब्रीथ, सो ऑक्सिजन, फुल रेंज,
मसल क्वालिटी. मग इमॅजिन करा या तिन्ही गोष्टी जवळ आल्या की यू आर ऑल गुड टू गो. तुम्ही सगळ्यांनी BKS अय्यंगारचं नाव तर ऐकलंच असणार आहे. त्यांचे कधी व्हिडिओज बघितले, ते 75 इयर्स ऑफ एज मध्ये त्यांनी हँडस्टँड केला. हँडस्टँड वरनं त्यांनी अशी बो सारखी, म्हणजे चक्रासन नाव ऐकलं असेल तर, तशी उडी मारली आणि मग परत सरळ झाली. मेडिकल भाषेत सगळे म्हणणार अरे दिस इज नॉट पॉसिबल, बट समवेअर दॅट मॅन स्टार्टेड इन द 40s. अगदीच म्हणत नाही की लहानपणापासून करत होते, नाही, त्यांनी सुद्धा लेट सुरुवात केली. आणि मग ते ल्युब्रिकंट बनतं ऑलरेडी. आपण वापरायला लागलो ना, जॉईंटची एक खासियत असते, तुम्ही जॉईंट वापरायला लागलात म्हणजे मोबिलाइज केली त्याला, जसं गोल 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 ज्या रेंजला अवेलेबल आहे त्या रेंजला फिरवली की ते ऑटोमॅटिकली कार्टिलेज अजून ऍब्झॉर्ब करतं, ल्युब्रिकंट अजून बनवतं. बॉडी आपली आपण असा इट हॅज अ सेल्फ हिलिंग मेकॅनिझम. ऑटोमॅटिकली आपलं हील करतं, ऑटोमॅटिकली त्याला डिमांड अँड सप्लाय सुरू होतो. डिमांड आहे, ऑटोमॅटिकली बॉडी सप्लाय करायला लागेल. द ओनली थिंग इज डाएट मध्ये सुद्धा याचा फरक पडतो. आत्ताचे जे काही फॅन्सी डाएट्स निघाले, सॉरी टू से, जे फक्त बारीक होण्यावरती फोकस करतात, फोकस ऑन लुझिंग द वेट, 10 किलो 15 किलो, आणि मग ते खूप लोक फ्लॉन्ट करतात, ऑलराईट, ते थोडंसं चुकतं. तेल, तूप, खोबरं, भात ही गरजेच्या गोष्टी आहेत. कार्बोहायड्रेट्स गरजेच्या गोष्टी आहेत. फॅट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. पर्सेंटेज ऑफ फॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपला मेंदू 70% फॅटने बनलेला. सो इमॅजिन जर तुम्ही फॅट कॅन्सल केलं, मग तुम्ही किती कन्फ्युज राहणार. सो हे असा सायन्स आहे, योग आणि फिजिओथेरपी. म्हणजे कितीही आपल्या, म्हणजे आपण खूपच जास्त वेस्टर्नाइज झालोय आणि बेसिक आपल्या गोष्टी आपण सगळ्या मागे टाकल्या आहेत. त्याच्यामुळे आज आपल्याकडे हे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत, जे खूप उशिरा, म्हणजे जगाच्या पेक्षा ह्या तुलनेत आपल्याकडे खूप उशिरा या सगळ्या गोष्टी आल्या, पण आता त्या खूप जास्त प्रमाणात येऊ लागल्यात. आता अर्धा दिवस झाला, रात्री झोपण्याच्या काय पोस्चर असतात? एक तर महत्वाचं म्हणजे असं आहे की जर तुम्ही डिनर थोडासा झोपण्याच्या 2-2.5 तास आधी घ्यायचा, हा एक पहिला योगाचा रूल असतो. बेसिकली तो असतो की सूर्यास्ताच्या आधीच जेवायला हवं. पण आता कामानुसार लोक बाहेर कामाला आहेत, जॉबला आहेत, असं आहे, अमुक आहे तमुक आहे, आता त्याला काही पर्याय नाही, बिकॉज कमवायला तर सगळ्यांना हवं म्हटल्यानं ते बाहेर जाणं. सो इट्स ओके. पण शक्यतो आता सपोज लेट जरी जेवलाय तर मग ट्राय टेकिंग द डाएट व्हेरी लाईट, म्हणजे डाळ भात, चपाती न खायची. असं खरं चपाती पचायला जरा जड असते. भात किती म्हटलं तरी पोट वाढवत नाही, फक्त त्याचं टायमिंग किंवा क्वांटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. थोडासा डाळ भात तूप हे नेहमी कम्फर्ट फूड आहे. सो हे फूड खायचं. आणि झोपताना एक 45 मिनिट्स तरी यू हॅव टू वेट. म्हणजे इथे जेवलं आणि आता मी दमले तर मी झोपायला जाते असं नाही करायचं. मग ते काही किती छान जेवलात तरी ते पचणार नाही. हा पहिला रूल असतो. सो निदान 45 मिनिट्स. आणि मी म्हटलं तसं 1 मिनिट वज्रासन इज इक्वल टू 15 मिनिट्स ऑफ वॉक. म्हणजे 1 मिनिट बिगिनर्सला जे करायला लागले त्यांनी 5 मिनिट्स ऑफ वज्रासनला बसलं पाहिजे. तो 1 मिनिट त्यांची बॉडी बरोबर सगळं ब्लड फ्लो डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे थ्रो करते. आणि मग जसं ब्लड फ्लो विल बी डायरेक्टेड टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम, ती तेवढी ऍक्शन फास्टर घेणार. मग ते झालं की झोपताना नेहमी दोन्ही गुडघे आधी बेंड करून तुम्ही डाव्या कुशीवर वळणे आणि डाव्या कुशीवर एक साधारण 5 मिनिटं तरी झोपणे. कारण आपल्या डाव्या साईडला आहे स्टमक. सो स्टमक आपल्या पोटाच्या त्या पिशवीतनं, पोट फक्त पिशवीचं काम करतं, ते डायजेशन सुरू करत नाही. इट इज ओनली 5% ऑफ डायजेशन टू द स्टमक. अच्छा. 15% आहे तोंडात. म्हणून जुनी माणसं सांगायची अरे नीट चाव, अरे 30 वेळा तरी चाव. सो ते 15% सुरू होतं डायजेशन फ्रॉम द सलाइवा. आपल्या तोंडात जी येते ती, त्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेस जास्त असतात. स्टमक मध्ये फ्रॉम द पॅनक्रियास जेव्हा ज्युसेस जातात त्यानंतर स्टमक सुरू करतं. पण स्टमक फक्त मऊ करून ढकलण्याचं काम करतं. तर ते काम व्यवस्थित व्हावं, कारण जोपर्यंत पोटापासून आतड्यांकडे जाणार नाही द डायजेशन इज नॉट गोइंग. तर पोटात राहिलं मग कधी कधी गोळा येणं किंवा गॅस होणं हा प्रकार जास्त होतो. सो म्हणून डाव्या कुशीवर वळणे. मग 5-10 मिनिटाचं झोप लागली तर उत्तम, त्यातच झोप लागली तर उत्तम. नाहीच लागली, तुम्ही जर टर्न करत असाल तर सरळ उताणी झोपणे, उजव्या कुशीवर नाही.
ओके. उजव्या कुशीवर झोपण्याने मग तुम्ही डायजेशनच्या अगेन्स्ट ते फ्लो करताय. सो डाव्या कुशीवरनं सरळ. आणि जर कोणाला पालथं झोपायची सवय असेल ती जर अशी टाळावी मी म्हणते. पालथं झोपण्याने फक्त ब्रीदिंग चांगली होते, पण जर तुम्ही जेवून अर्ध्या तासाने लगेच पालथं झोपत असाल देन दॅट विल कॉज अ प्रॉब्लेम. म्हणून डावी कूस आणि उताणी. एकदा ही सवय लागली की बॉडी अडॅप्ट करते. म्हणजे पूर्वीच्या काळी मला आपण म्हणायचो वामकुक्षी घ्यावी. दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी हा एक शब्द आपल्या प्रचलित होता त्यावेळेला. डाव्या साईडला झोपणं. डाव्या साईड. तर ते तेच होतं, पण त्याची सुद्धा मर्यादा होती 7 ते 12 मिनिटं. आता सध्या वामकुस्की ती फारच मोठी होते अशी. अच्छा. म्हणजे कधीही जेवल्यानंतर मग ते दुपार असो किंवा रात्रीचं जेवण असो तुम्ही डाव्या साईडलाच झोपलं पाहिजे. हो हो, डाव्या साईडलाच. डाव्या साईडला झोपून अगदी अजून आराम करायचा असेल रात्रीच्या वेळेस तर डाव्या कुशीवर झोपल्यानंतर उजवा पाय आपला वरच्या बाजूला असतो, तो थोडासा पुढे घेऊन त्याच्या खाली एक जाड उशी घेऊन त्यावर ठेवायचा. गुडघ्यावर गुडघे सुद्धा ते चिकटले नाही पाहिजे. ओके. त्याने जॉईंट चांगले राहतात. कारण त्यांचं कसं असतं, आपण कुशीवर झोपलं कुठल्याही फॉर दॅट मॅटर्स, आपण जेव्हा असे तेव्हा ते गुडघे असे पडतात. असे न पडण्यासाठी हा वरचा पाय घेऊन थोडा पुढे कुशीवर ठेवणे की हिप्स जे असतात ते सेम लेवलला राहतात आणि मग कंबर दुखी कमी होते. कंबर दुखणं आणि शांत झोप न लागणं, कितीही आपण थकलेलो असलो किंवा आपण त्याला म्हणतो की ओव्हर एक्झर्शनमुळे झोप येत नाही किंवा काय, पण कदाचित आपली झोपायची पद्धतच चुकीची असेल हेही त्याच्या मागचं कारण असू शकेल. सो मला वाटतं की प्रत्येकाने चेक करून बघितलं पाहिजे की आपण नेमके कसे झोपतोय. तर डाव्या कुशीवर झोपण्याने खूप काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके. पालथं झोपण्याने पाठीच्या कण्यावर ताण येतो असं मी कुठेतरी वाचलं होतं. हे खरं कितपत खरं आहे? नाही, ताण पडतच नाही. अच्छा. ताण पडत नाही, पण तेच तसंच आहे. पालथं झोपायचं असेल तर बिना उशीचं झोपायचं. ओके. सरळ बॉडी सरळ राहिली पाहिजे. एका साईडला मान करून ही बाजू टेकवली की तुम्ही आरामात करू शकता. आणि एक गुडघा कुठला तरी फोल्ड करायचा. दोन्ही पाय सरळ नाही ठेवायचे, एक गुडघा पुढे फोल्ड करून ठेवायचा. ज्यांना पालथं झोपायची सवय असेल त्यांनी. मुद्दामून कोणी पालथं नाही झोपू, पण तरी ज्यांना सवय आहे त्यांनी झोपू शकतो. ओके. उशी न घेणं हे बऱ्यापैकी हेल्दी ऑप्शन आहे, पण फक्त कुशीवर गेल्यानंतर असं होतं की मान पडते. त्यावेळेस एक छोटी चौकोनी उशी किंवा टॉवेलची घडी हे ठेवायचं. तेवढी लेवल बस असते. उशी म्हणजे अगदी मान वर जाते. मानेची लेवल फक्त सांभाळली पाहिजे. लेवल सांभाळायची. आणि महत्वाचं उशीचं सांगते, मानेची जेव्हा तुम्ही उताणी झोपतात तेव्हा जेव्हा डोकं खाली जाईल ते जास्त चांगलं असतं फॉर युअर ब्रीदिंग कपॅसिटी. जेव्हा तुम्ही उशी घेतात तेव्हा हे क्रॅम्प्ड असतं आणि मग कधीतरी घशाचा त्रास, घोरणं, सर्दी झाली असेल तर नाक चोळणं. पण जेव्हा तुम्ही उताणी सरळ झोपतात, मान तुमची मागे असते, तेव्हा ही ट्रकिया ज्याला एअरवे म्हणतात तो क्लिअर असतो आणि ब्रीदिंग इझी होते. आणि शांत झोप लागते. पहिली नाही लागणार, पण नक्कीच 2-3 रात्रीनंतर तुम्हाला फरक जाणवेल त्याचा. सायनसचा आणि झोपण्याच्या पद्धतीचा काही संबंध आहे का? तेच जे आता सांगितलं तसं, उशी घेतल्याने सायनस ब्लॉक नाही होत, पण तुम्ही तुमची बॉडी ह्याची लेवल वरती केलेली असते, त्याला ड्रेनिंगला मिळत नाही. तुम्हाला नास्य म्हणून एक आयुर्वेदिक पद्धत माहिती असेल, नाकात तेल सोडणे किंवा नाकात औषध सोडणे. त्याची क्रिया काय होती की तो सायनस कडनं जाऊन ईएनटी डॉक्टर्स नेहमी एकच असतात, बिकॉज त्याचा पॅसेज सुद्धा एकच आहे आणि त्याचं ड्रेनिंग सुद्धा एकच आहे. सो आपले टिअर ग्लँड, सायनस, नेझल, इयर अँड डाक. सो जेव्हा सायनसचा प्रॉब्लेम किंवा म्हणजे थोडं सायनसचा प्रॉब्लेम याचा अर्थ होतो की लिक्विड अक्युम्युलेट होतं, जमा होतं, ते ड्रेन व्हायला पाहिजे. सो ड्रेन होण्यासाठी ऑलवेज कीप युअर हेड डाऊन. अच्छा. ते जेवढं खाली जाईल तेवढं ते ड्रेन होणार अँड एअरवेज क्लिअर. सो उशी न वापरणं, फॅन्सी उशी न, मी म्हटलं तसं सध्या काय टीव्ही मध्ये जे दिसतं किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते दिसतं ते हेल्दीच आहे.
तो जो एक आहे ना फंडा, तोच स्टिक टू आवर ओन स्क्रिप्चर, स्टिक टू आवर ओन एन्शियंट नॉलेज, हे इम्पॉर्टंट. कारण ऍडव्हर्टायझिंग ह्या खूप छान मार्केटिंग असतं त्याच्यामध्ये, की हेच प्रॉडक्ट तुमच्या हेल्थसाठी किती उपयुक्त आहे अशा पद्धतीनेच ऍडव्हर्टाईज केल्या जातात. मग ते अगदी चीज असेल किंवा सॉस असेल, कुठचंही अनहेल्दी फूड असेल, तरी सुद्धा ते फूड तुमच्यासाठी कसं हेल्दी आहे. मग त्याच्यात अजून विटॅमिन्स दाखवले, मायक्रोन्यूट्रियन्स दाखवले किंवा नॅचरल सप्लिमेंट्स आहेत दाखवले. तर ऑब्व्हियसली बिकॉज सी वर्ल्ड इज गोइंग अगेन ओव्हर द ऍडव्हान्स थिंग्स, मग ते त्यांची मार्केटिंग करणार. वर्ल्ड ट्रेड सेंटर चालवायचं आहे, ट्रेड चालवायचं आहे, सो वी कॅनॉट स्टॉप दॅट. आपल्याला काय काय करायचं आहे, सो त्यासाठी आपले एन्शियंट नॉलेज जपणं. आणि हे मजेशीर गोष्ट आहे की आपण जिथे इंडियामध्ये योग सुरू झाला, आता प्रिव्हिलन्स वाढले, पण मध्यंतरी 10 बॅक जाऊया, 10 years बॅक, तेव्हा असं होतं की वेस्टर्न कल्चर वॉज फॉलोईंग मोर योग दॅन इंडियन पीपल. बरोबर. तर आता सध्याचा जो काय परिस्थिती आहे तिथे चायनामध्ये आपण वी आर द रायव्हलरी काइंड ऑफ, बट इफ यू सी द चायनीज ट्रेडिशन, त्यांनी नाही सोडली आपली. दे स्टील सिट डाऊन, दे स्टील डू एव्हरीथिंग, दे स्टील ईट राईस, दे स्टील ईट बॉइल्ड फूड. आपल्याला बॉईल खायची गरज नाही का, स्पायसेस आपल्याकडे बनलेले आहेत. हे एक दुसरं मला सांगायचं आहे की आपण म्हणतो ना की आपलं घरचं सोडून आपण बाहेरच्यांचं ऐकतो. स्पायसेस आपल्याकडे आले, ब्रिटिशर स्पायसेस साठी झाले, सिम्पल, राईट. ईस्ट इंडिया कंपनी स्पायसेसवर बनली गेली, राईट. सो स्पायसेस आपल्याकडे आले, पण स्टील कोणीतरी आपल्याला सांगितलं वजन कमी करायचंय ना, फोडणी घालू नकोस, उकळलेलं. बट बेसिकली आपला जेनेटिक कोड नाही येतो. आपल्या सगळ्या इंडियन्सचा इंडियन जेनेटिक कोड आहे, बरोबर आहे. जेवढ्या लोकांचा इंडियन जेनेटिक कोड आहे त्यांनी तेवढे जेनेटिक कोड प्रमाणेच खायचं. म्हणजे कोणी नॉन व्हेजिटेरियन 4 पिढ्यांनी खात आले, ईट नॉन व्हेजिटेरियन. कोणी व्हेजिटेरियनच खात आले पण फक्त नॉनव्हेजसाठी, प्रोटीनसाठी नॉनव्हेज खात आहे, नो. तुमचे जेनेटिक कोड व्हेजिटेरियन आहे, कीप इट व्हेजिटेरियन. तसंच कोकणात आहोत, आता आपण कोकणात आहोत, राईट. आपलं भात आहे, स्टेपल फूड आहे. सो कोणीतरी सांगितलं पोट वाढेल, भात सोडलं, पण आपली जेनेटिक कोड, जेनेटिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपल्या आजी आजोबांना जे खात आलं तेच आपल्या अंगात आहे. सो आपल्या बॉडीला एक मेमरी असते की ह्याला राईस इझी पचणार, याला मैदा कमी पचणार. मैद्याला कल्प्रिट केलंय, पण मैदा कल्प्रिट नाहीये. मैदा फक्त आपल्या राष्ट्राला शोभेचा नाही, एवढाच फरक आहे फक्त. मैदा इज नॉट बॅड. द ओनली थिंग इज युअर जेनेटिक कोड इज नॉट मेड टू इझिली डायजेस्ट द मैदा, बट इट इज रेडी टू डायजेस्ट राईस फ्लावर. हा फरक असतो. सो हे समजून आपण खायचं. बाकी डाएट म्हणणं असं काही फॅन्सी वर्ड नाही. आपल्याला तुम्हाला लक्षात असेल सायन्सच्या बुकमध्ये बॅलन्स डाएट होता, राईट. तो बॅलन्स डाएट इज चपाती भाजी, डाळ भात आणि कोशिंबीर. मग ह्यामध्ये तुम्ही असं वेगळं काय डाएट करणार आहात? प्रोटीन सप्लिमेंट्स, पावडर्स, मल्टीग्रेन रोटी, हे सगळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. पण असं म्हटलं जातं की तिशी नंतर जनरली बायकांच्या मध्ये असं म्हटलं जातं की कॅल्शियम आयर्न कमी होत जातं आणि मग त्यांनी त्या सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजेत. मग हे कितपत योग्य आहे, घ्यायच्या की नाही घ्यायच्या? अगेन सगळ्यांना एकच ट्रेडमार्क नाहीये. कोणी कोणी त्यांचं कॅल्शियम जर त्यांना कमी वाटत असेल तर त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स असतात, बरोबर. म्हणजे मसल एक होत राहणे, किंवा जरासं काही लागलं तर सतत त्याला खूप दिवस ते दुखणं राहणं, किंवा वीकनेस, राईट, किंवा जस्ट लिथार्जिक फिलिंग. मग तुम्ही आधी पहिले टेस्ट करून बघायचं. हे असं कंपल्सरीली नाही की 30-35 नंतर कमी होणं. अगेन मी तेच सांगते, सगळ्या सप्लिमेंट विकायला मार्केटिंगने असंच सांगितलेलं आहे की 30 नंतर तुमचं कॅल्शियम कमी होतं, असं शक्य नसतं. किंवा असंही असतं की कधी कधी आफ्टर 25 थोडे आता प्रेग्नन्सीचे जे इश्यूज असतात किंवा ज्यांना आफ्टर अ लॉंग अटेम्प्ट प्रेग्नेंट राहतात, त्यामध्ये कॅल्शियम कमी होणं इज ऑब्वियस बिकॉज त्यांचं ऑलरेडी ते सगळे प्रोसेस चालू. पण असं काही जर झालं नाहीये किंवा तुम्ही मोठ्या आजारातनं नाही उठलाय तर कॅल्शियम अचानक कमी व्हायला लागत नाही. पण जरी मी म्हणते की जर डाऊट असेल तर त्याचे टेस्ट असतात. फर्स्ट टेक युअर टेस्ट, सी ऑल द सिम्पटम्स अँड देन स्टार्ट द सप्लिमेंट्स. नाहीतर जर नॉर्मल कॅल्शियम आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर दही खा दररोज. दुपारच्या जेवणाबरोबर एक लहान वाटी दही,
दहीमध्ये खूप हाय सोर्स ऑफ कॅल्शियम असतं. किंवा रात्री झोपताना एक कपभर दूध पिणे, मुळा खाणे जो अतिशय नावडती गोष्ट असते, मुळा किंवा इव्हन पालक फॉर दॅट मॅटर्स. हे आहे. हा, अगदीच जर मेडिकल लेवलला गोष्ट असेल की खूपच कमी झाले, देन यू हॅव टू टेक द सप्लिमेंट. ओके. आता हल्ली कसं होतं की इतकं म्हणजे सगळ्याच ठिकाणी इतकं केमिकल्स यूज केल्या जातात शेतीमध्ये वगैरे सुद्धा, की जसं आपण म्हणलं पालक खायचा, तर तो पालक पूर्वी आपल्याला एक वाटी खाऊन पुरत असेल, तर तो आता एका वाटीमध्ये तेवढं न्यूट्रिशन आपल्याला मिळतच नाही खरं सांगायचं तर. पण बरोबर. खाताना आपण म्हणतो की आपण मी पालक खाल्ले, पण न्यूट्रिशन मिळालेत का? मग आता इथे आपण फार फार तर स्मार्ट होऊ शकतो की आपण कुठून भाज्या घेतो, की तो ऑथेंटिक सोर्स आहे का, की आपल्याला माहितीये का. पण शेवटी काय दृष्टी आड सृष्टी म्हणतात ना, तेवढं तर थोडं करावं लागतं. म्हणून त्याला जोडीजोड असते एक्सरसाइज, की ऍटलीस्ट तुम्ही जेव्हा एक्सरसाइज कराल देन यू आर मेकिंग युअर बॉडी व्हेरी सपल टू एब्झॉर्ब ऍज मच एज न्यूट्रिएंट्स तुम्ही त्यांना द्या, जेवढे काय मिळतील तेवढे मॅक्सिमम. सी, ऍक्च्युली बॉडी हेल्दी तेव्हा बनते जेव्हा तुमची बॉडी इज रेडी टू एब्झॉर्ब मॅक्झिमम अमाऊंट. पण तुमची बॉडी ऑलरेडी वीक झालेली आहे आणि ती थोडी थोडीच अमाऊंट देते, तर तुम्ही ते चांगल्यातला ऑथेंटिक पालक जरी घेतलात ना, तरी त्यातलं 25% ऍब्झॉर्ब होईल. पण आता उलट जर बघितलं की आपल्याला माहित नाहीये, पण आपण खाल्लं बाबा पालक काहीतरी, पण तुमची बॉडी तेवढी नाईसली ऍक्टिव्ह असेल ना, तर ती मॅक्झिमम ती त्या बॉडीचा लिव्हर मेटाबॉलाइज करेल. एक्सरसाइज केल्याने हार्ट चांगला होतो हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. पण आयुर्वेदामध्ये लिव्हर, यकृत यावर जास्त फोकस आहे. का ते मी तुम्हाला सांगते. कारण ह्या सगळ्या ऑर्गन्सचा काय म्हणतात ते सोर्स, पॉवर सोर्स इज लिव्हर. इन्सुलिन लिव्हर मध्ये बनतं, सगळे डायजेस्टिव्ह लिव्हर मध्ये. लिव्हर सांगेल तसे बाकी बॉडी करा. लिव्हरला डायरेक्ट किडनी कनेक्टेड आहे. सॉल्ट जास्त झाला की किडनी लिव्हरलाच सिग्नल पाठवणार आणि लिव्हर वरती हायपोथॅलमसने ब्रेनला पाठवणार. सो दिस इज द लिव्हर विच यू हॅव टू टेक केअर ऑफ. आणि लिव्हर मेटाबॉलिझम, ते मेटाबॉलिझम हा शब्द तर तुम्ही आपण सगळ्यांनी ऐकलाय. आजकालची एक चांगली गोष्ट आहे, नेट झालाय, गुगल झालाय, एव्हरीबडी नोज बिग बिग वर्ड्स, बरोबर. सो मेटाबॉलिझम म्हणजे नक्की काय? फॅक्टरीची प्रोडक्शन युनिट. एका फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल आलं, आता ते जे नंतरची सगळी जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. तुम्ही खाल्लं, पोटात गेलं, पोटाने ढकललं, काम संपलं पोटाचं. आता काम आलं लिव्हरचं. आता यातलं हे प्रोटीन बाजूला कर, हे कॅल्शियम बाजूला कर, हे काम आलं लिव्हरचं. मग लिव्हरला त्याच्यासाठी जे काय सोल्जर्स लागतील, इन्सुलिन, ग्रेलिन, लेप्टिन, हे हार्मोन्स चालू करा. तुम्हाला भूक लागले हे सुद्धा लिव्हर मधनं निघालेल्या आणि हायपोथॅलमस म्हणजे ब्रेन मधनं निघालेल्या हार्मोनने समजतं की तुम्हाला भूक लागली. त्याच्या हार्मोनचं नाव असतं ग्रेलिन. पोट भरलंय, त्याच्या हार्मोनचं नाव असतं लेप्टिन. आता जेव्हा ह्या दोन हार्मोनची सांगड तुटते, ते कम्युनिकेट करत नाही, तेव्हा कधी कधी असं खा खा होतं किंवा नको नको होतं. मग हे झाले अनहेल्दी हॅबिट्स. असा सगळा तो कनेक्शन आहे. म्हणून योगने हे कनेक्शन साधलं जातं. म्हणजे घरातले सगळे भाऊ बंधू चांगले, मग काम चांगलं होतं. तो असा काय. ओके. या सगळ्यासाठी आपण योगला जीवनशैली असं म्हणतो. म्हणजे योग ही जीवनशैली आहे हे वाक्य सगळ्यांना माहिती असतं, पण ते कशी जीवनशैली म्हणजे ती कशी आहे तर ते माहिती नसतं. आणि दुसरं म्हणजे आपण म्हणतो की योग करताना आपल्याला राग शांत होतो का, किंवा प्राणायाम केल्याने राग शांत होईल का. तर हा राग सुद्धा तुमच्या बॉडीमधले केमिकल कॉम्बिनेशन्स चुकल्यामुळे येतात. राग तुम्हाला दुसऱ्यांवरती येतच नसतो. राग तुम्हाला तुमच्या पद्धतीने, कधी ऑब्झर्व केलं का राग काय येतो. जस्ट ओनली वन थिंग, तुमच्या पद्धतीने झाली नाही तुम्हाला राग, पण तुमच्या पद्धतीने झाली नाही ही डेफिनेशन आपण स्वतः बनवतो, राईट. पण योगामध्ये मेडिटेशन करून जे आपण प्राणायाम म्हणजे प्राणावरती कंट्रोल, म्हणजे ऑक्सिजन केवढं जातं. आता त्याच्यात खूप प्रकार आहेत. त्याच्यात पूरक आहे, रेचक आहे, कुंभक आहे, भस्त्रिका आहे, मग कपालभाती आहे, नाडी शोधन आहे, अनुलोम वेगळा, विलोम वेगळा. अष्टांगमध्ये अनुलोम आणि विलोम वेगवेगळे करतात, नाडी शोधन वेगळे करतात, भेदन वेगळं करतात. मग ह्यामध्ये आपण त्यावेळेस फक्त त्या
ऑक्सिजन इन अँड कार्बन डायऑक्साईड आउट, एवढ्याकडे लक्ष असतं. तेव्हा काय होतं, राग असा ऑटोमॅटिकली कंट्रोल होत नसतो प्राणायामाने. जेव्हा तुम्ही ब्रीद वर्क वरती फोकस करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तुमचं माइंड एम्प्टी करत असता आणि यू आर क्रिएटिंग स्पेस इन युअर माइंड. आणि स्पेस म्हणजे क्लीन स्लेट. दॅट मीन्स तुमचं प्री डेफिनेटिव्ह काही नाही. तुमचे जे काही आतापर्यंत आलेले डेफिनेशन्स डोक्यात असतात ते क्लीन व्हायला लागतात. सो वन्स यू हॅव नथिंग टू कम्पेअर टू, तुम्ही सिच्युएशनला क्लीन बघायला सुरुवात करता. इट्स अ क्लीन स्लेट. एखादा ब्लॅकबोर्ड, एखादा व्हाईट बोर्ड क्लीन असेल तर तुम्ही कशासोबत कम्पेअर करा. बरोबर. अँड वेन यू विल नॉट कम्पेअर, तेव्हा जशी सिच्युएशन आली आहे तुम्ही तशीच बघणार. तुम्ही ओव्हर थिंक नाही करणार, तुम्ही अँशियस नाही होणार. ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, फिअर, इफ दिस 3 थिंग्स आर ऍबसेंट, तुम्हाला भीती वाटत नाही. आणि भीती नाही वाटली की तुम्हाला राग येतो. So, अचानक रागावर कंट्रोल नसतो, राग उत्पन्नच होत नाही. राग उत्पन्न नसतो करायचा, कंट्रोल नाही होत. हे लोकांचं खूप जास्त थोडासा कुठेतरी मिथ आहे की प्राणायाम आणि मेडिटेशन केल्याने ना मी रागावर खूप कंट्रोल करते. इट्स बिकॉज तुम्ही जेव्हा असं लक्षात आणलं की आता मी प्राणायाम करणार आहे, आता माझ्या रागावर कंट्रोल होणार आहे, एक तर पहिला हा ऑब्जेक्टिव्ह ठेवायचा नाही. नो ऑब्जेक्टिव्ह. आणि जेव्हा एखादी व्यक्ती त्या प्राणायाम आणि मेडिटेशनच्या कोर्समध्ये साधारण 3 महिने हे कंटिन्यू करत असते तेव्हा ते ऑटोमॅटिकली तिचं माइंड क्लीन होत असतं. देर इज नो कंट्रोलिंग, देर इज क्लीनिंग, प्युरिफिकेशन ऑफ माइंड. मग तेव्हा तो इगो और माझं हे असं आहे किंवा मला हे असंच हवं, हे असंच असणं हे बंद होतं. So when you are not in a particular state, you have nothing to compare to. So you take it as it is. ही सिच्युएशन अशी, फाईन. मग राग येत. ओके. प्राणायामाने आपण हे एक्वायर करू शकतो. साधारण तरुण वयामध्ये राग जास्त दिसतो आपल्याला आणि जसं जसं वय वाढतं तसा तसा राग हा शांत होत जातो, असं कमी होत जातो. म्हणजे रागाचं प्रमाण त्या व्यक्तीमध्ये कमी होत जात. हे करण्यासाठी ती व्यक्ती योग करतच असेल असं काही नाही, पण ते होतं. मग ते कशामुळे होतं? अनुभव, एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. सेम जे एक्सपिरियन्स ऑफ लाईफ करून 15 ते 16 वर्षात किंवा 20 वर्षात तुम्ही जे शिकाल ते कट डाऊन टू 3 months or 6 months. योग, अष्टांग योग इज आत्मा, बॉडी आणि परमात्मा कनेक्शन. कनेक्ट युअर बॉडी टू युअर आत्मा. आत्मा इज माइंड, सोल. कनेक्ट युअर बॉडी टू द सोल, कनेक्ट युअर सोल टू द सुपर सोल, परमात्मा. मग जेव्हा हे कनेक्शन होतं तेव्हा तुम्हाला एक बेसिक, व्हेरी बेसिक थिंग कळते, दॅट यू आर नथिंग. You are just one minute fraction of this whole universe. आणि जेव्हा हे सत्य तुम्ही एक्सेप्ट करतात तेव्हा यू अंडरस्टँड दॅट यू बेसिकली हॅव नथिंग टू डू जे काय आजूबाजूला होतंय. सो आपण असं असतं ना, लहान मुलं का बिंदास असतात, कारण का त्यांना माहिती असतं आपल्यासाठी सगळं केलेलं आहे. आपण का लहानपण देगा देवा म्हणतो ना, ते लहानपण नको हवं असतं आपल्याला. आपल्याला ते तेवढा फेथ हवा असतो, विश्वास की आपल्यासाठी हे सगळं केलेलं आहे ना. तो विश्वास कुठेतरी हरवत जातो वेन वी कम डाऊन टू आर यंग आणि कमवती वर्ष, किंवा मग आपण सगळ्याचा स्ट्रेस घ्यायला सुरुवात करतो. मी हे केलं नाही तर हे होणार, किंवा मी एवढं नाही केलं तर तेवढं होणार, मग तेवढं होणार नाही, मग असं पुढे काय करू, मग मी हे काय करू. ही जी अँशियस फिलिंग आहे ना, यू स्टार्ट पुटिंग द फेथ इन द परमात्मा. ही अध्यात्म किंवा स्पिरिच्युअलिटी हा 2 शब्द बाजूला ठेवले तर हाच योग आहे की तुमच्या कंट्रोलमध्ये काही नाहीये. तो देन वाय द फर्स्ट इज ऑल अबाउट. तुमचा वर्क फक्त तुमचं ब्रीथ इज कनेक्टिंग टू द बॉडी. कनेक्ट द ब्रीथ टू द बॉडी. मग हळूहळू ऑब्जेक्टिव्ह तेवढ्या तुम्ही तुमची कर्म सगळी करत असता.
तुम्हाला अमुक अमुक काम करायचं, मी फिजिओथेरपिस्ट आहे, मला काम करायचंय, पैसे तर हवेच आहेत कारण का हे कनेक्ट करायचंय, ओके फाईन, इथपर्यंतच राहतं. इफ आय डोंट डू दिस देन दिस विल हॅपन. ही जी ओव्हर थिंकिंगची स्टेप्स असतात ना, त्या सगळ्या मायनस होत येतात. आणि तुम्ही जे म्हणालात तसं हे वयामानाने का राग कमी होतो, कारण आपला कशावरही कंट्रोल नाही हे साधारण 15-20 वर्षाच्या धक्के खाल्ल्यानंतर कळतं. सो हे धक्के खायच्या आधी द जर्नी विदिन, तर ती जर्नी विदिन विल टेल यू अबाउट योग. मला एक सांगा की फिजिओथेरपी हे जे फील्ड आहे हे सुद्धा खूप ऍडव्हान्स झालंय. पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वी म्हणण्यापेक्षा काही काळापूर्वीपर्यंत काही ऑपरेशन झालं किंवा समथिंग काही ऑपरेशन, कुठच्याही प्रकारचं ऑपरेशन झालं तर आपल्याला फिजिशियन सांगायचे की तुम्ही आता एक फिजिओथेरपी पण घ्या की त्याच्यामुळे तुम्ही लवकर फिटनेससाठी. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षापूर्वीपर्यंत फिजिओथेरपी ही साधारणपणे डॉक्टरी सल्ल्यानेच होत असे की अशा काही सिच्युएशन मधूनच गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टरनी सांगितल्यानंतर. पण आता फिजिओथेरपीमध्ये सुद्धा खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आणि लोक ऑपरेशनची वाट न बघता सुद्धा फिजिओथेरपिस्टकडे डायरेक्टली जातात आणि त्यांच्या ट्रीटमेंट्स पण घेतात. तर फिजिओथेरपीमध्ये आलेला हा जो चेंज आहे तो चेंज आम्हाला थोडा एक्सप्लेन करा की काय काय गोष्टी वाढल्यात या फील्डमध्ये, नव्याने आलेल्या आहेत. नव्याने आलेले आहेत म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे बेसिकली दोनच गोष्टीमध्ये वापरला जातो. एक आम्ही पेन रिलीफ मध्ये काही मशिनरीज ज्याला आम्ही इलेक्ट्रोथेरपी म्हणतो ती आहे, आणि त्यामध्ये मॅनिप्युलेशन आणि मोबिलायझेशन असे 3 प्रकारचे हे थेरपीज. मोबिलायझेशन मध्ये येते एक्सरसाइज थेरपी, इलेक्ट्रोथेरपी, मॅनिप्युलेशन, मोबिलायझेशन. तर ह्यामध्ये एक नवीन नवीन टेक्निक्स किंवा नवीन नवीन पद्धती किंवा आता एक्सरसाइज करण्याच्या ह्या योगच्याच पद्धती कन्वर्ट करून घेतलेल्या फिजिओथेरपीमध्ये. ओके, किंवा तुम्ही बघितलं असेल एक योगामध्ये असं दोरी, भिंतीला एक दोरी लागलेली असते, जाड एक रोप असतो आणि त्यांनी ट्रॅक्शन देणे जेणेकरून ज्यांचं कंप्रेस झालेली असते जॉईंट ती थोडी इलॅस्टिसिटीने वाढवावी, म्हणजे जेणेकरून त्यांचे जे नर्व्सचा जो शियाटिका प्रॉब्लेम म्हणा किंवा कमरेच्या मणक्यातनं निघणारी नस कुठेतरी कंप्रेस असते आणि त्यांनी पायात दुखत असतं ते म्हणा, हे सगळं कव्हरअप करणं. मॅट्रिक्स थेरपी सुरू झाली आहे फिजिओथेरपीमध्ये जी इलेक्ट्रोथेरपीमध्ये ऍड होते, नवीन मशीन आहे. किंवा नी रिप्लेसमेंट जे अगदी कमी होतं, ज्या पहिलं मायनॉरिटीमध्ये नी रिप्लेसमेंट करायचे त्याने गुडघे स्टेप राहायचे म्हणजे पाय सरळ राहायचा आणि मग 2 महिन्यानंतर कुठेतरी तो फोल्ड व्हायला लागायचा. पण त्यासाठी आमच्याकडे एक सीपीएम मशीन असते ज्याला कंटिन्युअस पॅसिव्ह मुवमेंट मशीन म्हणतात. त्यांनी स्ट्रॅप केला जातो पाय आणि ते फोल्ड होतं, रिलॅक्स होतं, फोल्ड होतं, रिलॅक्स होतं, ज्याने रिकव्हरी इझी होते. तसंच फ्रोझन शोल्डरला सुद्धा एक मशीन आहे. पण फिजिओथेरपीमध्ये हे आम्ही फार इनिशियल डेजला वापरतो मशीन, पण जसं पेशंट रिकव्हर व्हायला लागतं तेव्हा आमच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मोबिलायझेशन टेक्निक म्हणतात त्याला, ते सुरू होतं, ज्याने कॅप्स्युलर एंगेजिंग, कॅप्स्युलर रिलॅक्सिंग, कॅप्सूल रिलॅक्स करणं ही पद्धत जास्त सुरू झाली. आणि अवेअरनेस, येस ऑफकोर्स अवेअरनेस, की लोक फिट व्हायला लागली आणि फिट झाल्या कारण फिटनेसला प्रोत्साहन म्हणून ते फिजिओथेरपिस्टकडे जातात. म्हणजे जसे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट असतात, इंजुरी झाली तर क्विक काय करायचं, तर ते आम्हाला जो क्विक प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट असते त्याने स्पोर्ट्समध्ये फिजिओथेरपिस्ट असतात, कंपल्सरीली बोर्ड देतो, मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो, टेनिस असो, काही असो. सो देर इज अ कंपल्सरी पॅनल ऑफ अ फिजिओथेरपिस्ट. ओके, एखाद्या पेशंटचा आम्हाला एखादं एक्झाम्पल सांगा की फिजिओथेरपी करून मग त्याला योग जे तुम्ही जोड दिलीत किंवा त्याला पुन्हा योग करायला, आणि अशी एखादी केस की सांगता. म्हणजे एखादी केस मला सांगायला खूप छान वाटेल कारण त्या माझ्या योगा क्लायंट आहेत आणि त्या 10 वर्ष माझ्या योगा क्लायंट आहेत. म्हणजे क्लायंट नाहीच म्हणणार मी, त्यांना स्टुडंट म्हणेन त्यांना जास्त, दॅट विल बी मोर अप्रिहेन्सिव्ह फॉर दॅट. बट योगा स्टुडंट असे आहेत, त्या स्वतः गायनेकोलॉजिस्ट आहेत, त्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत, त्या आता ऍट प्रेझेंट एज 60 आहे त्यांचं. सो बऱ्याच मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. पण त्या जेव्हा पहिल्या माझ्याकडे आल्या होत्या तो त्यांचं एक साधारण 2 वर्ष आधीपासून मेनोपॉज
तुम्हाला माहितीये 50च्या 2-3 वर्ष आधी आणि नंतर हा मेनोपॉज फेस असतो. त्यावेळेस बाई खूप जास्त डेलिकेट असते, न्यूट्रिएंट वाईज सुद्धा, मानसिक सुद्धा, शारीरिक सुद्धा. त्यावेळेस त्यांचं जे वेट गेन झालं होतं, त्यामुळे ऑब्व्हियसली त्या मेडिकल फील्डमध्ये असल्या कारणाने आणि गायनेकोलॉजिस्ट असल्या कारणाने त्यांना ते जास्त माहिती होतं की दॅट शी शुड टेक केअर ऑफ हर ओन बॉडी. म्हणून त्या माझ्याकडे आल्या आणि मी फिजिओथेरपिस्ट आहे म्हणून ते म्हणाले हिला व्यवस्थित कळेल की माहिती. आणि मग आम्ही एक्सरसाइजची ती जर्नी सुरू केली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हणू शकतो दॅट शी डिस्कवर्ड हर ओन सेल्फ, कॉन्फिडन्स वाईज, फिजिकल वाईज. आणि आल्या होत्या वेट लॉस ह्या ऑब्जेक्टिव्हने, पण त्याचा एक कम्प्लीट पर्सनॅलिटी 360 डिग्री टर्न झाली. नॉट असं म्हणत नाही की हे माझ्यामुळे शक्य झालं, हे योगमुळे शक्य झालं. कारण मी म्हटलं तसं जेव्हा बिगिनर्सला कोणीतरी माझ्याकडे येतं तेव्हा मी लगेच हे एवढं योगाचं सूत्र त्यांच्यावर इम्पोज करत नाही. बिकॉज योगाची ती कॉलिंग असते आणि ती प्रत्येकाला वेगवेगळी असते. तुम्ही जबरदस्ती कोणाला बसवून योगा नाही शिकवू शकत. यू हॅव टू फर्स्ट डिस्कवर. म्हणून आधी नॉर्मल एक्सरसाइज देऊन त्यांची एक बॉडी मोबिलिटी स्टार्ट केली, अजिलिटी ट्रेनिंग स्टार्ट केली. व्हॉट इज अजिलिटी ट्रेनिंग? इज एज रिलेटेड मोबिलिटी. तुमच्या एज वाईज मोबिलिटी मग किती अवेलेबल आहे आणि पुढे त्याचा उपयोग किती होणार ऍज यू प्रोग्रेस. तुम्ही म्हटलात तसं आता त्यांनी सुरूच केलेलं 48ला, जे अकॉर्डिंग टू बाकी सगळ्या लोकांनी दिस इज व्हेरी लेट. नो एज इज लेट. कुठल्याही एजला तुम्ही चालू करू शकता ऍज लॉंग एज यू आर अलाइव्ह. सो 48ला सुरू केल्यानंतर त्यांचा तो पेसही फार इझिली गेला. जो काही वेट लॉस होतं, वेट लॉस म्हणजे थोडक्यात टॉक्झिन रिमूव्हल. वेट लॉस म्हणजे मी कधीही ते पर्टिक्युलर आकड्यात नाही मोजत की हा तू एवढी ओव्हरवेट आहेस, आपण हे एवढ्या महिन्यात कमी करायचं. हा एवढा जिम लँग्वेज माझ्याकडे नसते, टू बी व्हेरी फ्रँक. बॉडी स्वतःची स्वतः दाखवते त्या बॉडीला वजन किती नॅचरली हेल्दी आहे. बाकीचं ती सगळी ऑटोमॅटिकली बाहेर काढते, तुम्हाला जास्त मेहनत करायला लागत नाही. हे एक सायन्स आहे. सो त्या सायन्सनुसार मी त्यांचं मग जसं जसं त्यांचं एक्सरसाइजचं एक साधारण वर्ष गेलं मग मला ऑटोमॅटिकली कळलं येस दिस बॉडी इज रेडी फॉर योगा. मग तिथून चालू झाली त्यांची योगा जर्नी. मग योगा जर्नीमध्ये सगळं होतं. एक थोडा कार्डिओ एक्सरसाइज होता, मग एक अकॉर्डिंग टू हर एज एक्सरसाइज होतं, मग ते आसनं थोडी करत देणं. मग पहिली जाते ती भीती, कारण सगळी आसनं बघून पहिलं वाटतं हे मला नाही करता येणार किंवा हे तर खूपच झालं. आत्ताच्या 60व्या वर्षी ते चक्रासन सुद्धा खूप सुंदर घालतात. बिकॉज शी इज व्हेरी नियर टू मी. ते तर झाले, पण हे 10 वर्षांची आमच्या दोघांची जर्नी. जेव्हा मी काही काळाला बाहेर गेले होते बाय जॉब पर्पज म्हणा, कामामुळे 2 वर्ष मी बाहेर होते, पण त्या माझ्याबरोबर ऑनलाईन सेशन करायच्या. तेवढी त्यांची कन्सिस्टन्सी होती आणि ती कन्सिस्टन्सी आधीच्या वर्षात वर्कआउट केल्यामुळेच होती, की नाही बंद. मग सूर्यनमस्कार आला, अष्टांग नमस्कार आला, हे चक्रासन म्हणते, हलासन, सर्वांगासन, हे सगळं ते करतात. आणि आता ते इतकं अंगवळणी पडलंय त्यांना की सोडणं हा ऑप्शनच नाही, हे करत राहायचं. सो हा एक फार, आणि त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा त्यांना खूप फरक जाणवला. स्वतःच्या जीवनशैलीमध्ये पण खूप फरक जाणवला. ते मोर कॉन्फिडेंट अँड मोर पॉझिटिव्ह झाले आणि शी स्टार्टेड बिलिव्हिंग इन गुड थिंग्स, लाईक येस ऑल इज वेल. आणि आता त्यांनी इव्हन स्पिरिच्युअलिटी हे केली की त्यांनी भगवद्गीतेचे क्लासेस सुद्धा ते घेतात. जस्ट वी शुड बी कनेक्टेड टू द सुपर सोल. पण हे योगचा अर्थ त्यांनी समजला. सो त्यांचे काही व्हिडिओ क्लिप्स असतील तर मी नक्की तुम्हाला शेअर करेन. सो तो जो अडथळा असतो माइंडमध्ये की आम्हाला हे नाही करता येणार, हे कशाला करायचंय, तो मिटेल. म्हणजे कुठली डिफिकल्ट आसनं करायची याच्या मागे काही ऑब्जेक्टिव्ह नसतो, तुम्हाला काही शो करायचं नसतं. द जर्नी विदिन, ही माझी बॉडी अलाव करते, माय बॉडी इज अलाविंग मी टू डू दिस आसन, ते डिस्कवर करणं फक्त त्यासाठी. म्हणजे वयाच्या 45 नंतर जनरली हा मेनोपॉजचा प्रॉब्लेम नाहीये, तो ही एक स्टेज आहे स्त्रीच्या आयुष्यातले. तर ह्या स्टेजमधून प्रत्येक स्त्री जात असते आणि ह्याच एज नंतर स्त्रीमध्ये खूप संथपणा पण येतो की सगळ्यातलाच उत्साह थोडा कमी झालेला असतो स्वतः. तर ह्या स्टेजच्या स्त्रियांनी योगा जरूर केला पाहिजे किंवा नक्कीच, कारण
कधी आपण चालू करावं, या वयात करून मला काय फायदा आहे, किंवा मी कशासाठी करू, किंवा हा आता मला ते शक्य होत नाहीये, किंवा काही काही समस्या चालूही झालेल्या असतात, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हे कॉमन फीचर्स चालू झालेले असतात या सगळ्या तक्रारी. तर ह्या सगळ्या तक्रारी जरी एखाद्या स्त्रीमध्ये असतील तरी ती कोणत्याही एजला योग चालू करून स्वतःची तब्येत परत हातात घेऊ शकते. डेफिनेटली 100%. सुरुवात करताना, आता माझ्याकडे आल्यानंतर सुरुवात करताना ऑब्व्हियसली मी पहिली त्या व्यक्तीची, बाई पण म्हणूया नको पण त्या व्यक्तीची पहिली प्रेझेंट कंडिशन काय आहे, मेंटल अँड फिजिकल बोथ. मग हळूहळू हळू एक तुम्हाला म्हणजे असा तुम्ही बिलीव्ह कराल, पण प्रत्येक आसनांमागे देर इज अ मेंटल स्टेट. ते आसनं ती स्टेट, मी म्हटलं तसं सगळं योग हा चक्रांवर अवलंबून आहे, सगळे साथीच्या साथी चक्र. आणि या साथीच्या साथी चक्र 7 चक्रास हे फक्त फिजिकल अबिलिटीवरती डिपेंडेंट नाहीये, ते तुमचे मेंटल ब्लॉक्स ओपन करतात. दे ओपन अप द मेंटल ब्लॉक्स, आणि ते तुम्हाला कळत नाही पण ते ऑटोमॅटिकली मेंटल ब्लॉक्स ओपन होत असतात. अँड देन यू सी द डिफरन्स. ओके. म्हणजे समजा जर आपण हे समजून केलं की आपल्याला मेंटल ब्लॉक्स ह्याच्याने ओपन जातात, स्वतःला आपण ऑब्झर्व करून या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो की माझ्यामध्ये काय काय चेंजेस येत आहेत. अदरवाईज आपल्याला ते समजत नाही की काय होत आहे. आपलं हे मी हिरकणी चॅनल आहे आणि माझा स्वतःचा हा विश्वास आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये हिरकणी असते, की जी कुठच्या ना कुठच्या कारणाने आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी त्या प्रत्येक स्त्रीला ती हिरकणी भेटलेलीच असते. तर या सगळ्या हिरकणींना मला सांगणं आहे की तुम्ही कोणत्याही वयात असाल तरी तुम्ही जर योग चालू केला तर तुम्ही पुन्हा आनंदी आणि हेल्दी लाईफ नक्की अचीव करू शकता. हा विश्वास आज प्रियांका मॅडमनी तर आपल्याला नक्की दिलेला आहे. मला वाटतं तुम्हालाही जरूर वाटलं असेल. काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा. खरोखरी कोणाला डायरेक्टली तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला कसं कनेक्ट करता येऊ शकतं? माझा एक इंस्टाग्रामचा पेज आहे आनंदमय योगा मध्ये. त्यामध्ये माझे स्टुडंटचे प्रोग्रेस किंवा मी काही टिप्स सांगत असते किंवा आसनं सांगत असते, त्यावरती डीएम केलं तर मी तुम्हाला पर्सनली कनेक्ट होऊ शकतो. मग काही व्हॉट एव्हर युअर रिक्वायरमेंट्स आर, जर ऑनलाईन योगा करायचं असेल किंवा कन्सल्टिंग हवं असेल तर तुम्ही मला त्या पेजवर डीएम करू शकता, मी लिंक पाठवते तुम्ही. ओके. अजून एक प्रश्न मला विचारायचा होता योग संदर्भात, की आपण आतापर्यंत जे काही बोललो ते आपल्या जीवनात योग कसा उपयोगी पडतो किंवा काय याबद्दल बोललो, पण योग हा त्यापूर्वीही चालू होतो गर्भसंस्काराद्वारे. तर गर्भसंस्कार म्हणजे काय, किंवा गर्भसंस्कार कसे केले जातात आणि त्याचा नेमका कसा फायदा होतो? गर्भसंस्कार हा शब्द तर सगळ्यांना माहिती, पण आता फिजिओथेरपी मध्ये सुद्धा अँटीनेटल, प्रीनेटल, पोस्टनेटल असे एक्सरसाइजेस असतात. पण ते बेसिकली ऑब्व्हियसली फॉर अ गुड डिलिव्हरी किंवा गुड कन्सेप्शन, पहिलं गुड कन्सेप्शन पासून सुरू होतं, ज्याला आम्ही एक प्रकारचं कीगल एक्सरसाइजेस असतात. किंवा पोस्ट डिलिव्हरी ज्या बायकांना आपल्या खालच्या भागांमध्ये किंवा मांड्यांमध्ये किंवा पोटामध्ये लॉस ऑफ टोन, म्हणजे असं अगदी मसलला ताकदच नाहीये, किंवा अगदी एक जो मेडिकल प्रॉब्लेम आहे दॅट इज युरिन इनकॉन्टिनन्स, म्हणजे युरिन ड्रिबल होते, हा याला युरिन इनकॉन्टिनन्स म्हणतात, जो फार कॉमन आहे बायकांमध्ये. पण तो कधी कधी त्यांना सांगायलाही कुठेतरी काही भागांमध्ये लाज वाटत असते किंवा तेवढं अवेअरनेस नसतं. तर त्यामध्ये फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस असतात ज्याला आम्ही कीगल एक्सरसाइजेस म्हणतो. हा झाला फिजिओथेरपी पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि गर्भसंस्कार म्हणजे फक्त काही, म्हणजे ते आहेच की चांगली पुस्तकं वाचणं किंवा ऐकणं किंवा मन शांत ठेवणं. याचा अर्थ काय आहे की प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोन्स चेंज होत असतात आणि आपली हॅपीनेस और सॅडनेस और आपण जे म्हणतो माझा मूड स्विंग होतो, तो मूड स्विंग डिपेंड असतो हॉर्मोन्सवर. हॉर्मोन्स हे 2 चक्रावरती सगळ्यात जास्त डिपेंडेंट असतात. तो असतो आपला एक अनाहता चक्र जो इकडे असतो, ज्याला हार्ट चक्र म्हणतात. सो आपण लक्ष, तुम्ही कधी बघितलं असेल तर ब्रीदिंग करताना हात असा ठेव. इट इज युअर ओपनिंग द ब्लॉकेजेस ओव्हर द हार्ट चक्र.
ब्लॉकेजेस म्हणजे खरोखरचे ब्लॉकेजेस नसतात, ते आपण एक इमोशनल बॅगेज किंवा इनसिक्युरिटीची फिलिंग, एक फिअर, एन्झायटी, ते ब्लॉकेजेस. अँड वेन यू ब्रीथ यू ओपन अप. तो चक्रा प्रेझेंट आहे इकडे, तो चक्रा ओपन करणं आणि त्या चक्रा ओपनिंगने तुम्हाला ऑल इज वेल, ते 3 इडियट्स मधला डायलॉग, ऑल इज वेल अशी फिलिंग येण्याची सुरुवात होणं. बोलणं आणि कनेक्टेड, मी परत तेच म्हणते की कनेक्टिंग विथ द ब्रीथ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी एखाद्याचा क्लास किंवा तुमचा क्लास घेतला की आता मी म्हणत राहिलं सतत बी पॉझिटिव्ह, 4 दिवस तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, 5व्या दिवशी यू विल स्ट्रक विथ द निगेटिव्ह थिंकिंग. आता तो जर सायकल ब्रेक करायचा असेल, सो यू डोंट हॅव टू कीप ऑन टेलिंग बी पॉझिटिव्ह, नो, ब्रीथ. आधी म्हणजे वृद्ध माणसं म्हणायचं ना, थांब थांब, श्वास घे, थांब जरा थांब. बोलायची घाई न करणे हे फार पूर्वांपार आपल्याला शिकवत आलेले आहे. ते पुन्हा योगच शिकवत, जेव्हा तुम्हाला शब्दांची किंमत कळायला सुरुवात होते. सो वेन एव्हर यू आर युझिंग द वर्ड्स यू विल यूज इट विथ पेशन्स, ब्रीथ वर्ड. सो गर्भसंस्काराचं ते झालं, बिकॉज बाई एक ऍजिटेटेड रूपात असते. 2 जीवांना कॅरी करणं, स्वतःला आहे, खूप सारे फिजिकल चॅलेंजेस असतात, खूप सारे कुठेतरी एखादी बाई ऑलरेडी स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मध्ये असेल, किंवा आजकालच्या जगात म्हटलं तर ती बाई वर्किंग असेल, इवन इफ शी इज प्रेग्नेंट शी इज वर्किंग. सो ऑब्व्हियसली तो स्ट्रेस आहे. मग हाऊ टू कोप अप विथ दिस? मग योगमध्ये येतात गर्भसंस्कारमध्ये दोन्ही येतं, प्राणायाम येतं, मेडिटेशन येतं आणि आसनं येतं. त्याला एक बद्ध कोणासन आसन असतं, जे सगळी एनर्जी बद्ध म्हणजे बांधणे, टेकिंग इट टुवर्ड्स यू. All the positive energy is flowing within the circle, not expelling out. तो हे सगळं शास्त्र आहे. ओके. पण गर्भसंस्काराचा परिणाम त्या गर्भावर कसा होतो? म्हणजे म्हटलं तसं आपला मणिपुरा चक्रा आपला युट्रसचा चक्रा असतो, जो मूलधारा चक्रा म्हणजे टेलबोन, जिथे आपल्याला आधी पूर्वजांना जी शेपटी होती ती मूलधारा चक्रा. त्याच्या एक थोडं वरती आलं की येतं मणिपुरा चक्र, मणिपुरा स्वादिष्ठान चक्र. त्या चक्राच्या आहे युट्रस, म्हणजे आपले गर्भ, आपली गर्भधारणाची पिशवी. त्या ठिकाणी आपण सगळी एनर्जी अक्युम्युलेट करतो आणि मग ऑटोमॅटिकली, जसं आपण हे सगळ्यांना माहितीये, बाळ सगळं आतून ऐकत असतं आणि ते लिटरली ऐकत असतं. इट इज ऑल्सो एक्वायरिंग द सेम इमोशन्स ॲज हिज ऑर हर्स मदर. एखादी बाई जेवढी स्ट्रॉंग असेल, आता तुमचं चॅनलचं नाव हिरकणी आहे, आपल्याला सगळ्यांना त्या हिरकणीची स्टोरी माहिती आहे. सो आता आपल्याला ऑब्व्हियसली हिस्ट्रीमध्ये माहित नाही हिरकणीच्या मुलाचं कसं बिहेवियर होतं, पण ती बाई नुसतीच गड उतरून नाही आली, तर घराच्या समोर असणाऱ्या त्या प्राण्याशी सुद्धा लढून मग आत गेली. तर अर्थातच तिचे चक्रास इतके स्ट्रॉंग होते, तिची डेटर्मिनेशन इतकी स्ट्रॉंग होती. ही डेटर्मिनेशन कुठून येते? नुसत्या ब्रेन मधून नाही. वेन ऑल द चक्राज आर अलाइन्ड. जेव्हा आपला एखादा डिसिजन स्ट्रॉंग असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो वेन यू अलाइन ऍटलीस्ट 3 ऑफ द चक्रास टुगेदर. ते चक्रा 3 तरी एकसाथ जोडलेले असतील तेव्हा दृढता म्हणतो ना, निश्चय, डेटर्मिनेशन, ते स्ट्रॉंग होतं. म्हणून गर्भसंस्कारामध्ये काय करतात, तर ते जी सगळी एनर्जी असते ती अनाहता टू मूलधारा ही कनेक्टेड असते. म्हणून मग डिलिव्हरी पॅसेज किंवा शांत राहणे किंवा हॅपी राहणे ते पॉसिबल. आणि इव्हन इफ जे पोस्ट डिलिव्हरी जे काय फिजिकली चॅलेंजिंग कधी मेडिकल कंडिशन येतात ते येत नाही, किंवा ते अवॉइड करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न हा असतो. नाहीतर मग पोस्ट नेटल एक्सरसाइज जे फिजिओथेरपी असतात. या गर्भसंस्कार केलेल्या स्त्रीच्या म्हणजे ती ज्या मुलाला जन्म देईल त्या मुलामध्ये तिचे त्याचे इमोशन्स किंवा त्या मुलाच्या क्वालिटीज मध्ये काय फरक असेल, जो जिनी गर्भसंस्कार केलेले नाहीये तशी स्त्री आणि जिनी केले तशा स्त्री? खरं सांगायचं म्हटलं तर गर्भसंस्कार, मी म्हटलं तसं गर्भसंस्कार हा, तुम्ही आता एखादी बाई खूप साऱ्या स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मधनं गर्भसंस्काराच्या 1 तासाच्या क्लासला गेली, त्या 1 तासा क्लासमध्ये राहील, पण त्यातनं जे क्वालिटीज न उचलता जर ती परत आपल्या स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट मध्ये झाली तर मग तो इम्बॅलन्स होणार. गर्भसंस्कारातच जो योग करते ती, त्या योगला तिने पूर्णपणे आत्मसात केलं तर त्या बाळामध्ये एक
प्रकारची एक पेशन्स लेवल तुम्हाला बघता येईल. जे क्रँकी बेबी असतात, मी असं म्हणत नाही की गर्भसंस्कारातले बेबीज क्रँकी होणारच नाही, बट अ लेसर क्रँकीनेस किंवा जास्त पीसफुल स्लीप किंवा एक थोडासा रोग प्रतिकार शक्ती जरा जास्त, स्लीप पॅटर्न्स बेटर, जे थोडे 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 झोपत, जे रात्री जे झोपत नाही दिवसा झोपत, यामध्ये बदल जाणवत, यामध्ये बदल. आणि सगळ्यात महत्वाचं, एखाद्या बाईला या पूर्ण एक म्हणतात ना आई होण्या म्हणजे दुसरं जन्म होणं, तर त्यामधनं कोपअप करायला त्या बाईला सगळ्यात जास्त फरक. आणि जर आई जास्त खुश असेल तर ऑटोमॅटिकली ती त्याचं संगोपनही जास्त चांगलं करेल. द सर्कल कंटिन्यूज. ओके. आता आपण तुम्ही जो योग चालू केला किंवा फिजिओथेरपी चालू केली, सुरुवातीला तुम्ही सांगितलं की तुमच्या आजोबांना हे सगळं, आजोबांकडून तुमच्याकडे आलं किंवा तुम्हाला ह्यातला इंटरेस्ट होता किंवा काय, पण स्वतःच्या जीवनामध्ये कधी ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये काही ना काहीतरी चढ उतार किंवा संकट म्हणा येतच, चॅलेंजेस असतातच. तर ह्या चॅलेंजेसना फेस करताना तुम्हाला स्वतःचा कधी हे योगचा फायदा झाला किंवा कसा तुम्ही उपयोग करून घेतला या सगळ्या गोष्टींचा? बेसिकली मी म्हटलं तसं, मी फिजिओथेरपीमध्ये पास आउट झाले 2009. 2009ला 2005 to 2009 म्हणजे फिजिओथेरपीचा 4 वर्षांचा तो कोर्स. 2010 पासून मी कामाला सुरुवात केली. म्हणजे 2009 नंतर आमचं 6 महिन्यांचं इंटर्नशिप असतं. इंटर्नशिप नंतर 2010 फ्रेश स्टार्ट मी कामाला सुरुवात केली. तोपर्यंत जशी सगळ्यांची असते नॉर्मल स्ट्रेस असतात, अभ्यासाचा, करिअर चालू करायचा आहे, व्हेरी व्हेरी नॉर्मल काइंड ऑफ स्ट्रेस. आणि तेव्हा आई वडिलांचा असा एक स्ट्रॉंग हे असतो, आपला पाठिंबा असतो. लकीली माझ्या याच्यात तर माझ्या आई वडिलांचा खूप जास्त चांगला पाठिंबा आहे, म्हणून मी जिथे आहे तिथे मी जास्त श्रेय तर त्यांनाच, पूर्णच श्रेय म्हणाला तरी चालेल असं त्यांना देते. आणि त्यानंतर खरं मला सगळ्यांना सांगायला आवडेल, हा जो स्ट्रेस असतो ना, आता सध्याच्या यंगस्टर्स आणि टीनेजर मध्ये जो स्ट्रेस आहे, फारच कधी कधी आपल्या लोकांना वाटतो का अरे हा काहीच स्ट्रेस नाही, बरोबर आहे. तर यंगस्टर्स आणि टीनेजरला स्ट्रेस, करिअर वाईज, हे वाईज, म्हणजे आता कसं होणार, मी बाहेर पडणार, असं नॉर्मल अमाऊंट ऑफ स्ट्रेस. द रिअल लाईफ बिगिन्स पोस्ट दॅट. जेव्हा तुम्ही रियालिटी चेक येतो तुम्हाला, वेन यू गो आउट. प्रत्येकाच्या आधी खूप मोठी स्वप्न असतात, एवढं कमवेन, हे करेन, ते करेन, असं करेन, माझं नाव होईल, असं. पडल्यानंतर कळतं अरे ये तो सब अलग है, इट इज अ व्हेरी डिफरंट सिनेरियो. बट काय म्हणतात ते, मे बी मी तुम्हाला म्हटलं तसं योगाची कॉलिंग असते. सो माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे बाबा मनोहर अप्पा हळदणकर, ते RSS चे पण एक फार चांगले हे होते, सदस्य होते. प्लस त्यांनी सुद्धा त्यांचं लाईफ खूप स्ट्रगल मधनं वर आणलं. त्यामध्ये त्यांनी योग सुरू केला. त्यांना सुद्धा वाचनाची सवय आणि मला सुद्धा अतिशय जास्त वाचनाची सवय, मला खूप वाचायला आवडत. त्यांनी योग सुरू केला. आम्ही लहान लहान असताना मी त्यांना जास्त बघायचं. पूर्ण 1.5 तास सकाळचा ते डेडिकेट करायचे योगसाठी. वॉकिंग, त्यानंतर योग आणि त्यानंतर प्रॉपर शवासन. म्हणजे शवासन सुद्धा ती व्यक्ती इतकी प्रामाणिकपणे करायची, जी आता आपण बघतो की शवासन हा झोपलं, चला 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 जायचंय, आता मला इथे जायचं, पळायचं. शवासन सुद्धा तितकंच महत्वाचं आसन आहे, म्हणून त्याला शव आसन म्हटलेलं गेलं. त्यामध्ये झोप येत नाही. खरं तर जे चांगला योग करतात त्यांना झोप येत नाही, त्यांनी ते रिलॅक्स होतात किंवा त्यांना ते ऍक्च्युली जास्त ऍक्टिव्हेटेड होतात. तो शवासन सुद्धा माझे आजोबा खूप जास्त प्रामाणिकतेने करायचे बाहेर. आणि आमच्या सगळ्या चिल्लापिल्ल्यांचा प्रचंड आवाज असायचा, सगळे ओरडतायत, सगळे बोलतात, तरी त्या माणसाच्या चेहऱ्यावरची एक शीर सुद्धा हलायची नाही. त्यावेळेस मला त्यांचं माइंडफुलनेसची तेव्हाच आधी असं वाटत, हे काय आहे, इतकं कसं शांत राहू शकतात, इतकीच शांत ओम म्हणताय, शांत भ्रमरी आसन करताय. म्हणून मग तिथून सुरू झाली योग. त्यामुळे मी चूज केला फिजिओथेरपी, कारण त्यामध्ये योगा थेरपी शिकवली जाते, थोडीशी का होईना शिकवली जाते. त्यानंतर मी खास करून केला योग. आता हा झाला माझा करिअरिस्टिक ग्रोथ. त्यामध्ये मला योगाचा फायदा तेव्हा सुरू झाला जेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, सगळे एकमेकांना लहानपणी चिडवतात, जाड, काळी, गोरी, दॅट डिफरन्स इज अ लॉट. म्हणजे तू काळी आहेस, तू जाड आहेस. सगळ्यात पहिला जो पॉझिटिव्हिटी म्हणू शकतो आपण, बॉडी शेमिंग जेव्हा हे आता आलंय, बॉडी शेमिंग सुरू आहे खूप
डेकेड्स आधीपासून. पण बॉडी शेमिंगला फेस करणं हा योगाचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. बिकॉज योगामध्ये शिकवली जाते की ह्या जन्मात तुम्हाला ही बॉडी मिळाली, दॅट इज युअर टेम्पल. त्या माइंडला ही बॉडी एक टेम्पल मिळाली. यू हॅव टू टेक केअर ऑफ दिस बॉडी. ही आत्मा सगळ्यांना माहिती, मेल्यानंतर ही बॉडी वेगळी, जर जन्म घ्यायचा असेल दुसरी बॉडी येते. सो आत्मा अमर आहे, बरोबर. योगने या बॉडीची केअर घ्यायची. यू स्टार्ट रिस्पेक्टिंग द बॉडी, मग आली एक्सेप्टिंग द बॉडी, आणि मग वाईट वाटण्या पलीकडे छान वाटणं. ओके, बिकॉज काळा सुद्धा एक रंग आहे, जाड सुद्धा एक शेप आहे. लाइकिंग द बॉडी व्हॉट यू हॅव, द फर्स्ट ओव्हरकमिंग ऑफ द स्ट्रगल, जे मला योगने शिकवलं. मला कधीच आजपर्यंत वाईट वाटलं नाही. कोणी जर मला म्हटलं अरे तू तर एवढा योगा करते, तू तर 0 फिगर पाहिजे होती. नाही, इट इज नॉट फॉर द फिगर, इट इज फॉर व्हॉट आय हॅव. त्यानंतर म्हणजे माझं लग्न झालं, बट म्हणतात ना डेस्टिनी हॅज समथिंग एल्स. सो अनफॉर्च्युनेटली माझ्या डेस्टिनीमध्ये फार जास्त नशिबामध्ये वर खाली होतं. रॉंग पार्टनर, लिटल अब्युझिव्ह अँड अल्कोहॉलिक पार्टनर. त्यामुळे मी माझ्या मुलीला घेऊन बाहेर आले. अँड नाव आय एम अ सिंगल मदर, व्हेरी प्राऊड सिंगल मदर. कारण तुम्ही गर्भसंस्काराचं म्हटलं, 2013 सालीच माझ्या मुलीचा जन्म झाला, आणि त्यावेळेस मी प्रेग्नंट राहायच्या आधीपासून योग सुरू केला होता. त्यामुळे माझं डिलिव्हरी, इवन इफ सीझर झालाय, माइंडेड. जर कोणी माझा आनंदमयचा व्हिडिओ योग पेज बघेल तेव्हा त्यांना ते बिलीव्ह नाही होणार की ते सीझर आहे, पण माझी बॉडी सिझेरियन सेक्शन. ते सिझेरियन सेक्शनला सुद्धा लोकांनी खूप टॅबू केलेला आहे. सिझर सेक्शन झालं की पोट वाढतंच, पाठीचं दुखणं येतच, कमरेचं दुखणं येतच, असं काहीही नसतं. सिझेरियन इज जस्ट अ व्हेरी नॉर्मल प्रोसिजर, काही असं मोठं नसतं. पण आफ्टर सिझर बेबी मग माझा योगा स्टुडिओ चालू होता, अँड बिईंग अ सिंगल मदर आय हॅड टू स्टार्ट वर्किंग. मला काम करणं हे तेवढंच गरजेचं होतं. म्हणून माझ्या मुलीसाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा हे काम करणं सुरू केलेलं आहे. आणि त्या योगमध्ये मला ती सिच्युएशन एक्सेप्ट करायला, बट व्हेरी हेल्दी वेने एक्सेप्ट करायला, न रडता, न आपण जनरली जे सगळे नशिबाला हा दोष देत असतात, पण खरं ते दोष देण्यासारखी ती दुसरी गोष्ट नसते, ती तुमचीच असते. आणि तुम्हाला ही दिली परमात्म्याने, तुम्हाला हे बॉक्स ऑफ चॉकलेट्स दिले, जी तुम्ही नशीब जे म्हणता. आता ते उघडून कुठली येईल याच्यावरती तुमचा कंट्रोल नसतो, हे समजणं हे योगा हेल्प करतं. आणि मग द जर्नी इज कंटिन्यू. आणि मी प्राऊडली किंवा कॉन्फिडेंटली सांगू शकते की आय हॅव फ्लरिश्ड वेल विदाउट हॅव्हिंग नो रिग्रेट्स. त्यावेळेस जे डिसिजन घेतले ते त्यावेळेस गरजेचे होते. आणि मी माझ्या आता मुलीला, माझी मुलगी 11 वर्षांची आहे, आणि तिला फार चांगल्या पद्धतीने आय थिंक करते. बिकॉज जेव्हा मुलं फीडबॅक देतात तो सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म ऑफ फीडबॅक असतो. आणि माझ्या मुलीने मला एक वाक्य सांगितलं होतं की मॉम, सुपर हिरोज आर मेल बट यू आर स्टील माय सुपर हिरो. त्या एका वाक्यात ते सगळं आलं, त्यात सगळ्यात समराईज झालं. सो योगाने मला ते जास्त शिकवलं, एक्सेप्टिंग अँड व्हेरी ब्युटिफुली एक्सेप्टिंग द सिच्युएशन. यू डोंट नीड टू चेंज एनी सिच्युएशन, यू हॅव टू एक्सेप्ट इट अँड फ्लरिश विथ इट. आपल्याला फिनिक्स पक्षी माहितीये, फिनिक्स पक्षी हा नेहमी ऍशेस वरनं राईज होतो. यू हॅव टू जस्ट रिबिल्ड एव्हरी डे, एव्हरी सिंगल डे यू हॅव टू ब्रीथ. बट त्या रिबिल्डिंगला लागतो तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स, आणि जो स्वतःचा कॉन्फिडन्स जो आतमध्येच असतो, त्या ताकदीवरती, त्या फ्लेक्झिबिलिटी. सो मी परत म्हणते तसं आसनं ही कोणाला दाखवण्यासाठी करायची नसतात, किंवा मला हे येतं, आता मला हेडस्टँड ही पूर्ण 3 मिनिटं होल्ड करता येतो, पण हा दाखवण्याचा विषय नाही. इट इज वेअर you discover your own strength, the own power, and which is not dependent on any person kiva situation kiva whether you're fat or you're beautiful looking or you're fair. So ha difference आपल्याला योग मध्ये कळतो. And positivity is nothing more than this. खूप छान. कारण आता ठीक आहे, सिच्युएशन तुम्ही ऍक्सेप्ट केले, हेच ऍक्सेप्ट करणं फार नाही जमत सगळ्यांना. आणि ही गोष्ट अनेकांना रिलेट होईल, कारण आता जो कोविड येऊन गेला, कोविडने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या, पण कोविडने आपल्याला आपली रिलेशन्स पण सचोटी
रिलेशनची पण सचोटी लागली कोविडमध्ये. कारण कोविडच्या नंतर अनेक रिलेशन्स ब्रेक झाले आणि खूपच माणसांमध्ये खूप फरक आले या सगळ्यामध्ये. कारण आतापर्यंत आपण कधी इतके एकत्र जरी एका घरात राहत असलो तरी 24 तास सतत आपण एकमेकांच्या बरोबर कधी राहत नव्हतो, कधी स्वतःला एवढा वेळ देता येत नव्हता. आणि त्या पिरियडमध्ये ज्या वेळेला ती सिच्युएशन आली त्यावेळेला आपले बऱ्याच लोकांच्या आय ओपनिंग सिच्युएशन आल्या. पण त्याच्यातून ज्या वेळेला आपण बाहेर आलो किंवा कोविड मधून जेव्हा बाहेर आलो, आपल्या अनेक रिलेशन्स ब्रेक झालेल्या होत्या, तर ती सिच्युएशन त्यावेळेला हँडल करणं हे खूप कमी लोकांना जमलं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर अनेक लोक डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन ह्याही गोष्टी अनेकांनी फेस केल्या. पण आत्ताच्या तुमच्या सगळ्या बोलण्यावरून हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण शेवटी जी मनाची ताकद लागते किंवा तुम्ही जे ऍक्सेप्टन्स म्हटलात, तो ऍक्सेप्टन्स आपल्याला योगामधून येतो. आणि तर अशा सिच्युएशन मध्ये जर कोणी असेल, कारण इट्स अ व्हेरी कॉमन सिच्युएशन राईट नाव, आणि ती आता समाजाने बऱ्याच प्रमाणात ऍक्सेप्ट केलीच आहे, पण व्यक्तीच स्वतःला ऍक्सेप्ट करायला बऱ्याचदा उशीर करते. तर या सगळ्यांनी कोणत्याही प्रियांका मॅडम पर्यंत पोहोचा किंवा तुमच्या आसपासच्या कोणत्याही योगा टीचर पर्यंत पोहोचा आणि हा माइंडफुलनेस आपल्यामध्ये आणा अँड यू आर द बेस्ट, हे लक्षात ठेवा. ऍक्च्युली देर इज नो म्हणजे कॉम्पिटिशन. आता मोटिवेशनल कोट मध्ये असतात ना की तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे, तुम्ही स्वतःमध्ये यू आर द युअर ओन कॉम्पिटिटर. हा फक्त मोटिवेशनल कोट आहे, बट दिस इज नॉट द रियालिटी. यू डोंट हॅव टू कम्पीट विथ एनीबडी. तुम्हाला कोणाशीही काहीही स्पर्धा लावायची नाहीये, स्वतःशी नाही. कारण का तुमची बॉडी दिवसागणिक बदलते. आतमध्ये करोडो आणि बिलियन्स सेल्स आहेत, छोटे छोटे सेल्स. ते एव्हरी 24 आवर्स बदलत आहेत. ओके, त्या बदल जो आहे ना तो बघा. लुक इट ॲज जेव्हा आपण पुस्तक वाचत असतो, इट इज सेम ॲज आवर लाईफ असं समजून घ्या. प्रत्येक पानात तुम्हाला वेगळा चॅप्टर येणार, पण तुम्ही असं नाही म्हणू शकणार की हा मागचं बरं होतं. यू नेव्हर नो. सो डिस्कवर मी तर म्हणेन की डिस्कवर युअर सेल्फ एव्हरी डे. नव्याने स्वतःला शोधा, नव्याने स्वतःला बघा. जर आज तुम्ही थोडेसे टॅन दिसतायत, त्या तो वर्ण सुद्धा तेवढाच सुंदरतेने एक्सेप्ट करा. सामाजिक जे डेडलाईन्स आहेत ना, गोरे, गवाळ, काळी, सावळी माणसं किंवा कृष्ण तो काळा आपण म्हणतो ना, मग काय मग फरकच काय, किंवा जाड बारीक. मी तर अगदी फार फनी एक हे सांगते, मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी सांगते, तुम्ही बारीक होण्यासाठी आला ठीक आहे, फाईन, मी तुम्हाला गुलाबजाम एखादा अगदी बारीक करून देते, तुम्ही खाल का तो? तुम्ही एखाद्या हलवाईकडे जाऊन छान टमटमीत दिसणारा गुलाबजामुन घ्याल, बरोबर आहे? सो इट इज द सेम विथ युअर बॉडी. युअर बॉडी लुक्स नाईस वेन इट इज प्लम्प अँड फुलर. हा, अनहेल्दी बॉडी नसली पाहिजे, पण बाई द अट्टाहास तो कशाला, हे एवढंच पाहिजे, अमुकच वजन पाहिजे, अमुकच पाहिजे. लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. आपण म्हणतात पूर्ण जगून घ्या, तुम्हाला हे परत मिळणार नाहीये. आज आपण हे दोघं बोलतोय, आपण हे पूर्णपणे जगतोय. आपण दररोज सेम नाही बोलणार, तो क्षण जातोय, तर तो तसा जगायला शिका. हे योग शिका. खूप छान. मला वाटतं ह्याच नोटवरती आपण आपल्या गप्पा थांबूया की लिव्ह फुलेस्ट आजच्या. आणि खूप छान वाटलं. आपणही या गप्पा काही प्लॅन केलेल्या नव्हत्या, कुठच्याही प्रकारचं डिस्कशन आपलं डिसाइडेड नव्हतं, सहज आपल्या गप्पा झाल्या आणि खूप छान झाल्या, समाधानकारक झाल्या. तुम्हाला चॅनलवर येऊन कसं वाटलं? खूप खूप छान वाटलं. बेसिकली खरं सांगायचं तर माझा हा फर्स्ट टाइम आहे असं ऑनलाईन कोणाला तरी इंटरव्ह्यू देणं, आणि ही वेळ यायला हवी होती. मागच्या वेळेस ते कॅन्सल झालं कदाचित, तेव्हा तो योग नव्हता आणि तो योग आता आला. सो बट ते खूप छान वाटलं. आणि आता आज तर वातावरण इतकं सुंदर आहे, त्याच्यात आजचा दिवस खूप सुंदर झालाय तुमच्याशी गप्पा मारून. सो थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी, आणि आय रिस्पेक्ट इट. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि हा असाच चॅनलला सपोर्ट करा आणि नक्कीच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे.
प्रियांका मॅडमचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. खालती आपल्याकडे स्ट्रिप वरती त्यांचा फोन नंबर दिलेला आहे. जरूर त्यांना संपर्क साधा आणि तुमच्या आयुष्यामध्ये योग घेऊन या. आनंदमय योग येऊ. आनंदमय योग घेऊन. धन्यवाद. धन्यवाद.